नमस्कार, मी लक्ष्मण. कडक मैफिलीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपल्याकडे असे पाहुणे आलेले आहेत ज्यांनी मराठी, गुजराती, हिंदी चित्रपट आणि सिरियलमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे आणि आपल्या सगळ्यांचं मनोरंजन केलेलं आहे. तर असे आपले सगळ्यांचे लाडके आणि हसमुख यतीन कार्यकर सर यांचं आपण स्वागत करूयात. नमस्कार सर. नमस्कार लक्ष्मणजी, कसे आहात? मस्त मजेत. सर तुम्ही कसे आहात? एकदम मजेत, एकदम मजेत. पुण्याला शिफ्ट झाल्यापासून खूप बरं वाटतं इकडे. हो ना. पुणे तसं शांतच आहे, एकदम शांत. आणि मी जिकडे राहतो तिकडे तर आणखीनच शांत आहे. हो ना. मस्त एकदम. कारण मुंबईची धावपळ आणि पुण्याची धावपळ खूप 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 अंतर आहे त्याच्यामध्ये. खूप अंतर. हो की नाही? तर मला पहिलाच प्रश्न विचारायचा होता, म्हणजे की तुमचं लहानपण कसं होतं? खूप छान होतं, गोड होतं. गोड होतं ना. आणि अगदी पोषक होतं असं म्हणायला हरकत नाही. ॲक्च्युली कसं आहे, माझे आजोबा म्हणजे आईचे वडील हे HMV नावाची कंपनी, तुम्हाला आठवते का? रेकॉर्ड बनवायची, हिज मास्टर्स व्हॉइस, त्याच्यात ते स्टुडिओ मॅनेजर होते. अरे वा. आणि त्यांचं दादरला शिवाजी पार्कच्या जवळ खूप मोठं, म्हणजे अख्खा मजला त्यांचा होता, एक घर होतं. आणि त्या घराच्या हॉलमध्ये ॲक्च्युली रिहर्सल्स वगैरे पण व्हायच्या. आणि गणपतीला, जेव्हा गणपती असायचे तेव्हा त्यांच्या ओळखीचे सगळे दिग्गज कलाकार, कोणी तबलजी, कोणी सितारवादक, कोणी गायक, कोणी म्युझिक डिरेक्टर, कोणी ॲक्टर, असे सगळे त्यांच्याकडे गणपतीला यायचे. आणि तेव्हा माझे मामा मावश्या, म्हणजे मी त्यांच्या लहानपणीची गोष्ट करतोय, माझ्या आईच्या लहानपणीची गोष्ट करतोय, ते लोक त्या दिग्गज लोकांसमोर अशी नाटिका छोटी छोटीशी सादर केली, कोणी गायलं, कोणी कविता वाचन केलं, असं सगळं माझ्या आईच्या लहानपणी माझे मामा आणि मावश्या सगळं करायच्या. आणि तो वारसा सगळा मला मिळाला. म्हणजे ते लहान वयातच म्हणजे ते सगळं बाळकडू हो मिळालं मला, मिळालं तुम्हाला. त्यामुळे काय रक्तातच आहे आता, रक्तातच आहे, करणारच मी. कारण तुम्ही लहानपणापासून बघतच आला. अगदी सुरुवात झाली माझी. बरोबर. बरं, मग इंडस्ट्रीत कसे आलात? म्हणजे पदार्पण ते ऑटोमॅटिकली त्याच्याचमुळे झालं ना. आता सगळं माहितीच होतं. माझी मावशी सुलभा देशपांडे, म्हणजे तुम्ही नाव ऐकलं असेल, आईची धाकटी बहीण. तर आविष्कार चंद्रशाळा, तर चंद्रशाळा ही आविष्कारची चिल्ड्रन्स विंग, लहान मुलांसाठी, आम्हा लहान मुलांसाठी सुरू केलेली, पण नंतर सगळी खूप मंडळी त्याच्यात जॉईन झाली होती. आणि गंमत अशी की तिकडे दर काय म्हणूया, मे महिन्याची सुट्टी असो किंवा आपल्या ह्याची सुट्टी असो, दिवाळीची सुट्टी असो, एक छोटीशी नाटक काहीतरी सादर व्हायचं तिकडे. आणि तिकडे आम्ही हटकून असायचोच त्या नाटकांमध्ये. त्यात आईचे कलिग्ज एक, म्हणजे मी नावं खूप आहेत, खूप लिस्ट खूप मोठी आहे, सांगायला लागलो तर अगदी एक तास त्याच्यातच निघून जाईल. तर भक्ती बर्वे, त्यापूर्वी म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट, जेव्हा TV ब्लॅक अँड व्हाईट होता तेव्हा ते त्या न्यूज अँकर होत्या, मराठीमध्ये बातम्या द्यायच्या. आणि किलबिल नावाचा एक लहान मुलांचा कार्यक्रम करायचा. किलबिल. तर किलबिलमध्ये मी अनेक छोटे स्किट्स केलेले आहेत. कारण भक्तिमावशी मला लहान म्हणजे तिच्या अंगा खांद्यावर खेळलोय. बरोबर. त्यामुळे तिला कधी अशी गरज लागली कुठल्या मुलाची, कॅरेक्टरची, काही, की बच्चूताई जरा यतीनला पाठवून दे, असं लगेच ती फोन करायची. आणि मजा यायची. मला काय, चला शाळेला सुट्टी, हे मला मेन. आणि जाऊन तिकडे TV सेंटरला धुमाकूळ घालायचा. आम्ही खूप मस्ती करायचो तिकडे. मला पकडून आणून बसवून तिकडे शूटिंग करायला लावायचे. वा, असं चांगला प्रवास होता म्हणजे तुमचा, सुखकर प्रवास. अगदी एकदम मस्त पैकी. पण एक असतं ना की आपण लहानपणी एक कुणाचा तरी प्रभाव असतो की आता मला वाटतं की मी बच्चन सारखं, नाही का, किंवा काय, म्हणजे तुम्हाला असं काय, म्हणजे कोणाचा प्रभाव होता तुमच्या? चांगल्या ॲक्टरचा प्रभाव होता असं मी एक तुम्हाला सांगेन. वा. की ॲक्टर चांगलं, माझ्या आईवडिलांनी, गुरुजनांनी सगळे, म्हणजे दुबे काका म्हणा, सत्यदेव दुबे म्हणा, किंवा गोविंद निहलानी म्हणा, श्यामजी बेनेगल म्हणा,
हे जे सगळी मंडळी होती ती आईचा ग्रुप तोच होता. तोच होता. आणि आणि त्यांच्या बरोबर मी लहानाचा मोठा झालो. आणि सगळे दिग्गज अमरीश पुरी, अमोल पालेकर, भक्ती बर्वे, सगळी ही खूप मोठी मोठी मंडळी आहेत सगळी. आणि त्यांना मी खूप जवळून बघितले. डॉक्टर श्रीराम लागू, ह्या सगळ्या लोकांना मी म्हणजे जवळ म्हणजे याही पेक्षा जवळून एवढं बघितलंय मी. त्यामुळे ते माणूस म्हणून कसे आहेत हेही कळत होतं मला. बरोबर. आणि त्या सगळ्या ह्याच्यात त्यांचं काय म्हणूया वर्किंग प्रोसेस, एखादं कॅरेक्टर करण्यामागची जी थिंकिंग प्रोसेस असते ऍक्टरची ती दिसत होती. कारण तेव्हा मेनली कसं थिएटर होतं, नाटक आणि सिरियल आणि फिल्म. असं सिरियल जरा कमी होती पण थिएटर आणि फिल्म. थिएटरमध्ये कसं असतं भरपूर वेळ मिळतो रिहर्सल्सना. आणि माझे किस्से तर अनेक आहेत जिकडे मी आई बरोबर रिहर्सलला जायचो. हां, म्हणजे आई डॉक्टर पण होती माझी. तर तिचं असं झालं की ती संध्याकाळी म्हणजे रात्री 9-9:30 क्लिनिक तिचं बंद करायची आणि त्याच्यानंतर ती रिहर्सलला जायची. आणि मग माझे वडील मला घेऊन तिकडे रिहर्सलला जायचो. मग म्हणजे आम्ही जायचो, मी खेळायचो, थोडा वेळ खेळायचो, अभ्यास करायचो तिकडेच सगळं. आणि आई रिहर्सल करत असताना सुद्धा मी कधी कधी हट्ट केलेलाच आहे की नाही मला आईबरोबर उभं राहायचं, मम्मी बरोबर उभं राहायचं, मी नाही सोडणार. तर मी म्हणजे सत्यदेव दुबेंच्या रिहर्सलमध्ये मी असा लुडबुड केलेली आहे. बापरे. म्हणजे त्यांना लोक त्यांचं नाव घेतलं थरथर कापतात. नसीरुद्दीन शहा सारखी माणसं थरथर कापतात. त्यावेळी त्यांचा तेवढा दबदबा होता. हो. तर त्यांच्या रिहर्सलमध्ये मी आईचा पदर पकडून, आई मुवमेंट घेते आणि मी पण मुवमेंट घेतो तिच्याबरोबर. ती एक वेगळीच मजा होती. त्या सगळ्या ह्याच्यात एक ती लोक खूप जवळून बघितली ना मी. तर एखाद्या माणसासारखं व्हावं म्हणण्यापेक्षा मला सगळ्यांनी एकच सांगितलं, तू राहा. करेक्ट. तू हा तो आहे, ती त्याची स्टाईल आहे. हा तो आहे, ती त्याची स्टाईल आहे. ही ती आहे, ती तिची स्टाईल आहे. तू तुझी स्टाईल बनव. येस. आणि माझी स्टाईल म्हणजे नो स्टाईल. लोक मला विचारतात तुम्ही NSD केलं का? म्हटलं हो मी NSD केलंय. NSD म्हणजे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा नाही, मी नॅचरल स्कूल ऑफ ड्रामा. वा. नॅचरल स्कूल ऑफ ड्रामा मधून आलेलं. तर बरं, मी सायन्सचा स्टुडंट. मला म्हणजे वडिलांची इच्छा होती मी डॉक्टर व्हावं. मी सर्वात मोठा, आम्ही 3 भाऊ. आणि त्यांची इच्छा होती मी डॉक्टर व्हावं, त्यांची गादी चालवावी. ते पण डॉक्टर होते. पण ते काही झालं नाही. ते चांगलं झालं. हो. पण कारण मी त्यांना लहानपणीच सांगितलं, म्हणजे मला एवढा अभ्यास जमणार नाही आणि मला काही तुम्ही वेळ देऊ शकत नाही. तर हे डॉक्टर म्हणजे काय, सकाळी 5 वाजता 6 वाजता घर सोडतात, रात्री 11-12 वाजता घरी येतात. त्यांना खूप मेहनत असते. आणि ते लहानपणीचा विचार सांगतोय मी. तर ते आणि खूप अभ्यास असतो बाबा, एवढा अभ्यास मला जमणार नाही, मला ते पॉसिबल नाही. त्यामुळे मी काही, मला गोविंद काकांनी एकदा सांगितलं होतं, गोविंद निहलांनी एकदा सांगितलं होतं की हे ठीक आहे म्हणजे ॲक्टिंग वगैरे कर, तू नाही म्हणत नाही होत आम्ही, पण आधी शिक्षण घ्यायचं, त्याच्यानंतर स्वतःचा काहीतरी बिझनेस सुरू करायचा आणि मग या लाईनीत द्यायचं. तर त्यांचं मी ऐकलं. तर मी माझं शिक्षण पूर्ण केलं. मी MSc केलंय मरीन झुऑलॉजीमध्ये, मुंबईच्या रुपारेल कॉलेजमधनं. फर्स्ट क्लास पण मिळालाय, बाजूची गोष्ट आहे. त्याच्यानंतर मी स्वतःचा फिश फार्म सुरू केला, मत्स्योत्पादन. जे ॲक्वेरियम मध्ये मासे ठेवतात ना, माहिती. त्याचं ते ब्रीडिंग आणि रेअरिंग मी करतो. आजही करता? आजही चालू आहे. आणि त्यानंतर या फील्डमध्ये आलो आणि मस्तच झालं. मस्त झालं की नाही तुम्ही सांगा मला. नाही, सगळंच मस्त झालंय ना. मस्तच झालं ना. प्रेक्षकांनी जर तुमच्यावर एवढं प्रेम करतात लोक, तर मस्तच झालं म्हणायचं ना. म्हणूया आपण मस्त झालं. काय असं म्हणजे मध्यंतरी किंवा
या प्रवासात म्हणजे लहानपणापासून ते आत्तापर्यंतच्या प्रवासात तुम्ही काम करत राहिलात, कामच करत राहिलात ना. म्हणजे लहानपण जरी होतं तरी तेही कामच करत होतात तुम्ही, हो. बरोबर. तर एखादा असा स्ट्रगल कुठे करावंसं वाटलं, म्हणजे असं काय आला का स्ट्रगल काय तुमच्या स्ट्रगल प्रत्येकाला असतो ना सर. हो. आणि त्यात काय म्हणूया, मी माझ्या आई वडिलांचाच मुलगा असल्यामुळे त्यांच्याकडून जे अनुवंशिक आलेलं आहे ते असं आहे की स्वतःच्या हिमतीवर जे करायचं असेल ते करा. वा वा. हे आई वडील प्रत्येक सांगतात. तर दुसऱ्यांवर कमी अवलंबून राहून, म्हणजे आता सुलभा देशपांडे एवढी मोठी माझी मावशी एवढी मोठी कलाकार, हो, तिच्या भरपूर ओळखी होत्या. म्हटलं नाही, मी ओळखीचा वापर नाही करत, ओळखीचा वापर नाही करणार. कारण शेवटी शॉट तर मलाच द्यायचं ना, कॅमेऱ्यासमोर मलाच उभं राहायचंय. ते जर ती करू शकली असं मी तिला सांगितलं असं, बाबा तू कर. पण नाही, म्हटलं नाही असं. म्हणून स्ट्रगल भरपूर झाला. कारण ॲक्च्युली सुलभावशीची अशी इच्छा होती की मी सिनेमॅटोग्राफर व्हावं. अच्छा. त्यामुळे त्या दिशेने मी एक वाटचाल सुरू केली. डोंट वरी, तुमच्या पोटावर पाय नाही आणते, चिंता करू नका. लगेच कॅमेरा पण बघायला लागली माझ्याकडे. बापरे, नाही, हे फार कमी लोकांना माहिती आहे की मला ॲक्च्युली सिनेमॅटोग्राफर व्हायचं होतं. मी आणि राकेश सारंग, म्हणजे कमलाकर सारंग, लालन सारंग यांचं चिरंजीव राकेश सारंग, मोठे दिग्दर्शक, प्रोड्युसर आणि सिनेमॅटोग्राफर पण आहेत ते. तर आम्ही दोघांनी एकत्र अशी FTIची परीक्षा दिली होती, एंट्रन्स एक्झाम. तो पास झाला, मी फेल झालो. एंट्रन्स एक्झामला. पण जिद्द होती शिकायची. म्हटलं मला शिकायचं आहे सिनेमॅटोग्राफी, काहीही झालं तरी. आणि शिकलो. सुलभावशीकडे एक पुस्तक होतं, त्याचं नाव आहे 5 C's ऑफ सिनेमॅटोग्राफी. 5 C's. ओके, फाईव्ह सीज ऑफ सिनेमॅटोग्राफी. अच्छा. माहिती असेल, माहिती आहे का तुम्हाला? नाही, मधुकरजींना माहिती आहे. म्हणजे ते 5 C असतात. त्याच कंटिन्युटी, क्लोजअप, कॅमेरा लेन्सेस, असे ते 5 C असतात. त्या सीजवरनं तुम्ही सिनेमॅटोग्राफी, आणि ही म्हणजे काय म्हणतात, सिनेमॅटोग्राफरसाठी भगवद्गीता आहे. वा. प्रत्येक चांगल्या सिनेमॅटोग्राफरकडे ते पुस्तक असतं. तर मी तर स्ट्रगलची गोष्ट म्हणून मग बरं, मला इच्छा होतीच ना सिनेमॅटोग्राफी. तर म्हटलं काय करायचं. तर पॅरलली काय होत होतं की शिक्षण पण चालू होतं. गोविंद काकांनी सांगितल्याप्रमाणे, बाबा नाही, आधी शिक्षण पूर्ण केलं, फार्म सेटअप केला, मग काय करायचं. बरं, ऍक्टिंग येत होती म्हणण्यापेक्षा ऍक्टिंग मध्ये थोडं वासरात लंगडी काय शहाणी होती माझी, असं म्हणायला हरकत नाहीये. तर आणि त्यात कॉन्फिडन्स होता, कारण भरपूर एकांकिका स्पर्धांमधनं काम केलं होतं भरपूर. त्याची पण एक वेगळीच गंमत आहे. व्हायचं कसं, मी म्हणजे 10वी पास झालो, त्याच्यानंतर आधी कीर्ती कॉलेजला, मुंबईच्या कीर्ती कॉलेजला ॲडमिशन घेतली. नंतर तिकडे नाटक सुरू झालं कॉलेजमध्ये, आणि हरीश तुळसुळकर आमच्यासोबत असायचा, आणि तो डिरेक्टर होता. राकेशनी पण एक नाटक डिरेक्ट केलं होतं, राकेश सारंग. अच्छा. तर ते नाटकात वाहत गेल्यामुळे 12वीचं 1 वर्ष मला मधला म्हणजे विकेट उडाली माझी. तर नंतर मीच म्हटलं नको, हे जरा अति होतंय, कारण माझं अभ्यासाकडे लक्ष नाही आहे. बरोबर. अभ्यासाकडे लक्ष असणं गरजेचं आहे, आणि थोडीशी डिसिप्लिन लागणं गरजेचं आहे, जे नाही मिळत आहे मला. म्हणजे मलाच डिसिप्लिन लावायची आहे. आणि म्हणून मी 1 वर्ष सरळ भोसला मिलिटरी स्कूल नाशिकला गेलो. आणि येथे म्हणजे मला जर कोणी विचारलं आयुष्यातलं सर्वात बेस्ट वर्ष कुठलं, तर ते 1 वर्ष भोसला मिलिटरी स्कूलचं. मज्जा म्हणजे बाप रे बाप, आम्ही काय नाही केलं, सगळं केलं, सगळं A to Z. म्हणजे
बोलता येत नाही कॅमेऱ्यावर म्हणून नाही तर तेही बोललो असतो. आता सगळं केलं सगळं. तिकडे म्हणजे आता एक उदाहरण देतो तुम्हाला ढोबळ. आमच्या तेव्हा शाळा खूप मोठी होती, म्हणजे परेड ग्राउंड होतं आमचं, आम्हाला फायरिंग रेंज होती, रायडिंग रेंज होती, फुटबॉल ग्राउंड होतं, एवढं मोठं असं भरपूर. आणि बरं शहराच्या कुठच्या बाहेर, खूप बाहेर, म्हणजे नाशिकच्या पण बाहेर, म्हणजे नाशकातच, पण शहरापासून खूप दूर शहरापासून आता शहर तिथपर्यंत पोहोचले, रादर पोचले आता तर सगळंच गडबड झालेली आहे. पोचले. पण तेव्हा ते शहराच्या खूप बाहेर होती. आम्हाला कॅनडा कॉर्नरला जायला जवळजवळ 2 बस बदलायला लागायच्या. म्हणजे आधी ट्रक पकडली, मग बस पकडली, तर रिक्षा यायचीच नाही वगैरे 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 असं. तर ते खूप बाहेर होतं. आणि त्यात शाळेला ना कंपाऊंड नव्हतं, फेन्सच नव्हतं शाळेला, फेन्स नाही असं कुठे ऐकलंय? नाही. पण ते नव्हतं. आम्ही विचारलं एक दिवशी सर असं काय फेन्स का नाही शाळेला? म्हणजे आमचे PV कुलकर्णी होते, आमचे कमांडंट, त्यांना विचारलं होतं, मेजर PV कुलकर्णी. तर ते म्हणाले की आम्हाला हवंय की तुम्ही पळून जावं, आम्हाला हवंय तुम्ही पळून जावं, आणि तुमच्यातलीच मुलं जी सेंट्री आहेत त्यांनी तुम्हाला शोधून काढावं, किंवा तुम्हाला पळून जाण्याच्या आधी त्यांनी तुम्हाला पकडावं. हे उत्तर होतं त्यांचं. म्हटलं का? नाही, समजा उद्या तुमच्यापैकी कोणी उद्या POW झाला, प्रिझनर ऑफ वॉर झाला, तर तुम्हाला ती सवय पाहिजे, यार शाळेत पळून जायचं. आता पण यूज करा डोकं, कसं पळता येईल. हे उत्तर होतं त्यांचं. आणि आम्ही पळून जायचो, धमाल करायचो, रात्री जाऊन पिक्चर बघायचो, बरंच काय करायचो. तर अशी ती एक वर्ष फार छान. म्हणजे तिकडे मी हॉर्स रायडिंग शिकलो, तिकडे रायफल फायरिंगमध्ये मला सिल्वर मेडल होतं. मी स्विमिंगच्या 400 मीटर्सची जी रिले रेस असते त्याचा टीमचा मेंबर होतो. बरंच खूप मजा आली खूप. आणि थोडंसं काय म्हणूया, गणिताशी माझा 36चा आकडा आहे. तो माझा जवळ सगळ्यांचा गणिताशी 36चा आकडा असल्यामुळे तिकडे एक ऑप्शन होतं की तुम्ही आयदर मॅथमॅटिक्स आणि फिजिक्स घ्यायचं, फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स घ्यायचं, आणि तुम्ही इंजिनिअरिंग साईडला जायचं, किंवा फिजिक्स केमिस्ट्री डिफेन्स स्टडीज घ्यायचं आणि तुम्ही त्यांची दुसरी अलाइड फील्ड आहे त्याला जायचं, किंवा फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी घेऊन नॉर्मल जसं आपण पास होतो, आणि मॅथमॅटिक्स वगळून डिफेन्स स्टडीज घेऊन AFMCला जायचं, म्हणजे आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज. अच्छा. आर्म फोर्सेसचं जे मेडिकल कॉलेज आहे, जिकडे तुम्हाला मिलिटरी ट्रेनिंग पण मिळतं आणि तुम्हाला मेडिकल ट्रेनिंग पण मिळतं, तिथे जाऊ शकत. त्यामुळे मला ते ऑप्शन आवडलं होतं, कारण मला बायोलॉजीत फार छान मार्क मिळायचे. मी बायोलॉजी आणि डिफेन्स स्टडीज घेतल्यामुळे मला आवडलं की बाबा. आणि सायन्सचा स्टुडंट, मी सायन्सचा स्टुडंट होतो आधीपासून. वडील डॉक्टर असल्यामुळे त्यांच्या मला आठवतंय खूप लहान असताना वडील म्हणजे मला माझी इच्छा आहे, तुम्ही काय करता पप्पा मला सांगा, तर मला ते घेऊन जायचे. आणि मग ते डोळ्याचं वगैरे ऑपरेशन करत असायचे ना, तेव्हा मला बाजूला स्टूलवर उभं राहून मी ते ऑपरेशन असं बघायचो. हो, मला ते मास्क लावायचे, टोपी घालायचे, मग तो हे असतो ना एप्रन तो घालायचे, आणि मग मी बाजूला उभं राहून ते इतक्या बारीक आणि इतकं प्रिसाईज करायचं ना वडील. त्यांच्याकडून मी डिसेक्शन शिकलो. ते करत असताना ते बघून मी जे MSc करत असताना मला जे डिसेक्शन करायला लागायचे प्राण्यांचे, ऑफकोर्स झुऑलॉजी असल्यामुळे प्राणी,
तर ते जे डिसेक्शन करताना जे स्किल लागतं ते मी वडिलांकडनं शिकलो. तुम्ही लहानपणापासून नाटक केलं, कारण त्यांचा अभिनय तुम्ही सगळ्या दिग्गजांचा जवळून असा अभिनय पाहिलात तुम्ही, नाही का? तर एका कलाकारासाठी ऑब्झर्वेशन हे खूप महत्वाचं असतं. खूप महत्वाचं आहे, खूप महत्वाचं असतं. खूप महत्वाचं आहे. मला विचारतात लोक की काय म्हणूया ऍक्टिंगचं डेफिनिशन काय, ऍक्टिंगचं डेफिनेशन काय. तर मी थोडंसं इंग्रजीत सांगतो, नंतर मी बघूया, प्रयत्न करूया आपल्याला हो, जमतंय का. समजलं तर समजलं. ऍक्टिंग इज ऑब्झर्वेशन, म्हणजे बघणं. आपण ऑब्झर्व करतो की अच्छा ही बॉटल अशी आहे, हा कप असा आहे, हे टेबल असं आहे, तुम्ही असे बसला, किंवा इथे बाकी मंडळी अशी आहेत, कॅमेरा इकडे बसलाय, लाईट इकडे लावलाय, हे ऑब्झर्वेशन झालं. ओके. सेकंड इज ॲसिम्युलेशन. ॲसिम्युलेशन म्हणजे आपल्यात ते सामावून घेणं. एक तर बघणं, लोक नुसतं बघतात, ते साठवत नाहीत. तर साठवण्याला मी ॲसिम्युलेशन म्हणतो. बरोबर. ते ॲसिम्युलेट करायचं, आणि मग जेव्हा केव्हा गरज असेल, जेव्हा केव्हा त्या एक्सपिरियन्सची गरज असेल, तेव्हा ते कॅमेरासमोर, कुठल्या तरी ऑडियन्स समोर, नाटकाच्या थिएटरमध्ये, किंवा नुसतं मैत्रीत वगैरे बोलताना सुद्धा काही एखादा परफॉर्म काही करायचं असेल, तेव्हा ते कॅमेरा त्या ऑडियन्स समोर रिप्रोडक्शन, म्हणजे कॅमेरासमोर त्या लोकांसमोर, त्या ऑडियन्स समोर आणणं. तर ऑब्झर्वेशन म्हणजे ऑब्झर्वेशन, साठवणं, ॲसिम्युलेशन आणि रिप्रोडक्शन, असं ते गणित आहे, म्हणजे डेफिनेशन आहे ऍक्टिंगचं. करेक्ट आहे. बाकी मग तुम्ही बाकी व्हेरिएशन्स असतात, व्हेरिएशन्स असतात. बरोबर. की प्रत्येकाची आपापली स्टाईल असते, है ना. बरोबर. आणि एखादा माणूस स्वतःच्या हावभावानी, आवाजानी, चेहऱ्याच्या एक्सप्रेशन्सनी एखादी इमोशन क्रिएट करू शकतो, भावना बनवू शकतो. बरोबर. आणि त्यामुळे लेखकांनी लिहिलेला जो विचार असतो तो दिग्दर्शकामार्फत, जे दिग्दर्शकाशी संगनमत करून त्याच्या मार्फत तो लोकांपर्यंत पोहोचवणं, ही आपली इंडस्ट्री आहे. करेक्ट आहे. तर मला असं विचारायचं होतं की पहिला सिनेमा किंवा पहिला नाटक किंवा पहिली सिरियल ही कोणती आहे? अगदी पहिलं म्हणालात ना तर अहो नाही, काय झालं, राज्यनाट्य स्पर्धेचा शो होता. नाटकाचं नाव नाही आठवत, कारण आईने मला सांगितलं नाही. बरं, मी होतो 4 महिन्याचा. 4 महिन्याचा होतो, आणि राज्यनाट्य स्पर्धेचा शो होता, आणि आई मला घेऊन ऑडियन्स मध्ये बसली होती अशी. आणि तिकडे त्यांची धावपळ झाली, कारण त्यांना जी बाहुली हवी होती सीन मध्ये ती सापडत नव्हती. तर बॅकस्टेजला जो मुलगा होता, नाही मस्कर नाही करत आहे, बॅकस्टेजला जो मुलगा होता ना, तो पळत पळत आईकडे गेला. पचुताई ते काय दे, अरे दे ना, दे, आणि झोपलाय तो, दे सीन आलाय. बरं, तिने आधीच्या रिहर्सल्स बघितल्या होत्या. बरं घे. तशी माझी पहिली एंट्री स्टेजवरती झालेली. म्हणजे त्यांना बाहुली पाहिजे होती, बाहुला मिळाला. बरं, मी कुठे भक्तिमोशीच्या जातात, आणि मी कुठेही, म्हणजे आईने हा किस्सा सांगितला, मला काही माहित नाही, मी आता 4 महिन्याचा म्हणल्यावर काय माहिती. डिस्क्लेमर आधी देतोय. तर तो म्हणजे मी कुठेही रडलो नाही, मस्ती नाही, काही नाही, शांतपणे बसून हे ते होतं ना, रक्तातच होतं ना ते. काय करू. नाही, मग इंडस्ट्रीत आलात तेव्हाच विचारतोय मी की पहिला सिनेमा, आता तुम्ही गुजराती फिल्म केल्यात, सिरियल केल्यात मला वाटतं ना. सिरियल नाही केली, फिल्म केल्यात. 4 फिल्म झाल्या गुजराती. तर मग सुरुवात कशी केलीत तुम्ही? म्हणजे आता शिक्षण पूर्ण केलं, बरोबर, त्यानंतर मग आपला स्वतःचा व्यवसाय केला. कधी ठरवलं की आता आपण अभिनय? तिकडे मी तिकडे फार्म वरती सुद्धा भयंकर मस्ती करायचो. मस्ती म्हणण्यापेक्षा मी काय तिकडे जे वर्कर होते आमचे, त्यांच्या पोरांना पकडून, त्यांच्या वहिनी ज्या होत्या आमच्या
कामगारांची बायको होती, त्यांना पकडून हा आता तू हे बोल, आता तू हे बोल, आता तू इथून उडी मार, इथे जा, मग असं मस्ती करत ते माझी चालू असायची. माझ्या बिझनेसमध्ये जो पार्टनर आहे तरी मग ते ऑब्झर्व केलं. तो म्हणाले यार तू चुकीच्या फील्डमध्येस, तू जा तिकडे, तू इधर मत रे, तू जा उधर. आणि मग तो आईशी बोलला आणि त्यांनी सांगितलं की उसको जाणे दो. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही मगाशी स्ट्रगलचा प्रश्न विचारला ना, तर तेव्हा माझा स्ट्रगल सुरू झाला. कारण पॅरलली कसं झालं होतं, मला DOP व्हायचं होतं, म्हणजे सिनेमॅटोग्राफर व्हायचं होतं. परीक्षा फेल झालो होतो, FTIला तर जाऊ शकणार नव्हतो. काय करायचं म्हटलं लर्न अँड अर्न, शिका आणि कमवा. तर मी काय सुरू केलं, मी मुंबईला जो फेमस स्टुडिओ आहे महालक्ष्मीला, ते आहे ॲडव्हर्टाइजमेंट्स ॲड फिल्मचं माहेर आहे ते. तिकडे खूप एकतर भरपूर छोटे प्रोडक्शन हाऊस आता झाली आहेत. तेव्हा त्या काळी एक 8-10 मेन होती. आणि ॲड फिल्मचं कसं असतं, जितकं बजेट एका फीचर फिल्मला मिळतं 3 करोड, म्हणजे तेव्हा 3 करोड 4 करोड म्हणजे खूप मानलं जायचं. 3 करोड 4 करोड जितकं फीचर फिल्मला मिळतं तेवढंच बजेट ॲड फिल्मला मिळायचं. पैसे भरपूर, फिल्म छोटीशी, मग त्या एक्सेस पैशाचं काय, इतकं मला काय म्हणजे अभिमान वाटतोय हे सांगताना. ती लोक नवीन टेक्नॉलॉजीमध्ये पैसे घालायची. कुठलं एडिटिंग सॉफ्टवेअरच आणलं, कुठला नवीन कॅमेराज घेऊन आले, त्या पैशाचा चांगला वापर केला त्यांनी, खूप चांगला वापर केला. म्हणजे असं साठवून ठेवून स्वतःचा बंगला बनवलाय, हे केलंय ते केलं, असं काही नाही केलं. ते त्याच इंडस्ट्रीसाठी, आपल्याच इंडस्ट्रीसाठी. म्हणजे जेव्हा लोक डायरेक्टली लाईट मारायचे ना, हे सिनेमॅटोग्राफर आपल्यावर डायरेक्टली लाईट मारायचे ऍक्टर म्हणून, तेव्हा हे अशा या हे आपलं किनो वगैरे, डिडो वगैरे लाईट चालू होते त्यांच्याकडे, कॉर्डलेस HMI वगैरे होते तेव्हा हे छोटे असे, बरोबर ना. तेव्हा मी ॲड फिल्ममध्ये जाणं ठरवलं, की म्हटलं आता तिकडे जायचं. आणि तिकडे बरं मला काय येतं, ॲक्टिंग येते. मग मी तिकडे जायला सुरुवात केली. तसंच स्ट्रगल सुरू केलं. त्यात माझी एक खूप छान मैत्रीण आहे, माझ्यापेक्षा मोठी आहे ती, नूतन चिटणीस नावाची. अच्छा. तर तिचा मोठा भाऊ नितीन हे आमच्या सोसायटीत राहायचे. आणि तो टेबल टॉप तो फोटोग्राफी करायचा. म्हणजे की असं 120चा कॅमेरा असायचा त्याच्याकडे. मी जरा टेक्निकल बोले ना प्लीज. हो बोल. आणि मग त्याचं बॅकलाईट करून त्याला किक लाईट, फिल लाईट देऊन वगैरे प्रॉडक्ट्स वगैरे जे असतात ना, आता ह्या कपचा समजा आता फोटो काढायचा आहे, जो तुम्हाला असा छान एकदम, आता हल्ली काय म्हणतात ॲप्स आले जे बॅक लेअर वगैरे चेंज करू शकतात वगैरे, तेव्हा तर तसं काहीच नव्हतं. तेव्हा ॲक्च्युली फोटोग्राफ काढायला लागायचा. तर त्यांनी माझा पहिला पोर्टफोलिओ केला होता. ते ॲक्च्युली ते टेबल टॉप फोटोग्राफी करायचे. आणि ते म्हणाले की मी असं काही केलेलं नाही आहे. अरे तू नूतनचे काढलेस ना फोटो, माझेही काढू शकशील, मला काय प्रॉब्लेम. मग थोडासा आईने मेकअप वगैरे केला. कारण त्याच्या आधी झालं असं होतं, मी जस्ट होली कम्प्लीट करून, होली म्हणजे केतन मेहतांची फिल्म होली, जी आम्ही FTIमध्ये शूट केली होती. 84ची गोष्ट आहे, 84. आणि मी मुंबईला आलो होतो. ते काम चालू होतं त्यांचं एडिटिंग वगैरेचं. आणि मी इकडे तिकडे भटकत असताना बाईकवर चाललो होतो. बँड्राच्या सिग्नलला हवं होतं, बाजूनी गाडी आली आणि काच खाली गेली आणि यतीन, अरे तू क्या कर रहा है? कुछ नहीं, मेरा भाई एक फिल्म बना रहा है, तो उधर आना बांद्रा में महबूब स्टूडियो के आज वो सामने ही, बराबर सामने ही उधर हमारा जो वो है ऑफिस है. मेरे भाई का नाम मंसूर खान आणि तो आमिर खान होता. तर उधर आके तेरा फोटो दे के जाओ. म्हटलं बरं ठीक आहे देतो. आणि मी आपले साध्या कॅमेऱ्यावर काढलेले फोटो असतात ना, असे घरच्या घरी आरशासमोर स्टाईल मारताना, ते
ते नेऊन दिले होते आणि ते हसले होते सगळ्या सुरी वगैरे पकडून होतं. आणि तेव्हा मनसूरनी ऍक्च्युली फोटो बघून ना मनसूर, कारण तेव्हा मी गेलो तेव्हा मनसूर नव्हता, आणि फोटो बघून मनसूरनी मला ऍक्च्युली त्या एंडमध्ये, ओके मी कयामत से कयामत तकची गोष्ट करतो, हो QSQT, तर त्याच्यात जो एंडला किलर येतो ना त्या दोघांना मारायला, तिच्या बापाने पाठवलेला असतो, त्याचा रोल ठरवला होता द्यायला मला. आणि मग मी गेलो भेटायला गेलो, चांगला रोल मिळतो वगैरे असं त्यांनी बघितलं. आहे बापरे, नाही ॲक्च्युली वी हॅड डिसाइडेड फॉर समथिंग एल्स, पण तुम्हाला आम्ही दुसरा रोल दिला तर चालेल का? म्हटलं दे, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. मग नंतर मी मॅकच्या ग्रुपमध्ये दाखवलं, मकरंद देशपांडेच्या ग्रुपमध्ये एक हे होतं, तर तिथे पोर्टफोलिओचं महत्त्व कळलं की पोर्टफोलिओ किती महत्त्वाचा. आणि तेव्हा कसं होतं, तेव्हा हे आता तर काय सगळं राव तुम्हाला डिजिटल झालेलं आहे, इलेक्ट्रॉनिक झालेलं आहे, पटकन आता काढलं लगेच पाठवलं असं होतं. तेव्हा पोर्टफोलिओ जरुरी, तेव्हा प्रॉपर फोटो काढायला लागायचे. मग असं, आणि ते मला आठवतं नितीननी माझे 4 रोल म्हणजे 36x4 एवढे फोटो काढले होते, आणि त्याच्यातले 5 चांगले निवडले होते त्यांनीच, की हे चांगले आहेत, एक्सप्रेशन वाईज चांगलं आहे, कॉम्पोजिशन चांगलं आहे, लाइटिंग चांगलं आहे, सगळं चांगलं आहे, हे 5च घे आणि याच्याच कॉपीज काढ. आणि मी 3च्याच कॉपीज काढू शकलो होतो, कारण माझ्याकडे पैसे नव्हते. आईवडिलांकडनं घेणार नाही, आईवडिलांकडनं कसं मागायचे पैसे, हे माझं काम आहे ना. मग बरोबर. मग ते माझा एक दुसरा मित्र होता, तो त्याची लॅब होती फोटोग्राफीची, तर त्यांनी मला ते म्हटलं हळूहळू करून देईन रे बाबा, कारण कॉपीज लागायच्या भरपूर. तर त्या कॉपीज घेऊन मग त्याच्या मागे स्टिकर चिकटवा, यतीन कार्यकर नाव आणि मग घरचा नंबर वगैरे 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 ते सगळं चिकटवा, आणि मग ते घेऊन 3 फोटोज घेऊन एका एन्व्हलपमध्ये टाका, आणि मग ते द्या नेऊन सगळीकडे. तर ते केलं, त्यात स्ट्रगलचा भाग आहे तो स्ट्रगलचा भाग होता. मला काय जाणवलं, मी स्ट्रगल करत असताना, मी त्याच्यानंतर जेव्हा मी हे कम्प्लीट केलं फार्म सेटअप वगैरे करून टायटस मध्ये, माझा पार्टनर म्हणाला की तू जा इधर, तू मत रे, तू ऍक्टिंग कर, तू उसी के लिए बना है. तेव्हा जेव्हा मी असं ठरवलं की ॲड फिल्ममध्ये काम करायचं, त्या माझ्या स्ट्रगलचा मला फायदा काय झाला सांगतोय, की जसा मी एक होतो देणारा फोटो, तसे अनेक होते. आणि मग प्रोडक्शन हाऊसमध्ये त्याचा ढीग लागायचा, साफ कोण करणार. तर म्हटलं मला ओपनिंग पाहिजे होतं त्या लोकांकडनं, त्या लोकांचं वर्किंग समजायला, ते कसे काम करतात ते समजण्याकरता मला त्यांच्या आतमध्ये शिरकाव करणं गरजेचं होतं. तर मी जेव्हा मी जायचो फोटो द्यायला ना, असं तिकडे जरा टाइमपास करायचो. लोक काय करतात, पूर्वी व्हायचं कसं की आताही असंच होतं, फोटो देतात, ओके सी यू, दुसरीकडे जातो, ओके सी यू, दुसरीकडे जातो, ओके सी यू, दुसरीकडे जातो, असं होतं. मी एकाबरोबर जाऊन बसलो आणि समजून घेतलं की काय असतं. या फोटोचं काय करतो तुम्ही, केवढे किती, जवळ 4,500 फोटो होते. बापरे, 4,500. हाँ यार बन गया, अभी मेरे को समझ में नहीं आ रहा है, इसको सब एल्बम में लगाने का है, मेरे को टाइम नहीं है, बॉस मेरे को, मैं हूं ना, मैं तेरे को हेल्प करता हूँ. असं करून मदत करायला सुरुवात केली. मग एक प्रोडक्शन हाऊस, मग दुसरं प्रोडक्शन हाऊस, मग तिसरं प्रोडक्शन हाऊस, मग चौथं प्रोडक्शन हाऊस. प्रत्येकाच्या ऑफिसमध्ये मला फ्री एंट्री मिळायला लागली. त्यामुळे या हरकत नाही, ये बाबा ये बोल. आणि मग हळूहळू ग्राउंड लेवलवरनं वरती जायला लागलो, त्यांना मदत करायला लागलो. आणि मग त्यांचा इतका का माझ्यावर कॉन्फिडन्स वाढला की ते मला म्हणायला लागले, म्हणजे हे मी लगेच दुसऱ्या दिवशी दुसऱ्या आठवड्यात झालं वगैरे असं म्हणत नाही, जवळजवळ 8-10 महिने लागले या गोष्टीला. पण 10व्या महिन्यात मला आठवतंय, मी ज्या ऑडिशन्स असतात ना त्या शूट करायला सुरुवात केली होती. मी ऑडिशन पण फिल लाईट, किक लाईट बरोबर देऊन
मी कॅमेरा व्यवस्थित आणि क्यूज पण मीच द्यायचो, म्हणजे डिरेक्ट पण मीच करायचो. ऑडिशन डिरेक्ट करायला लागतं ना थोडीशी, ते पण मीच करायचो. आणि मग व्हेरिएशन्स काढून घ्यायचो की नाही ये थोडासा ऐसा बोल के दे, ये वैसा बोल के दे. तसं 2-3 टेक्स घेऊन त्या काळात जितक्या लोकांनी माझ्याबरोबर ऑडिशन्स केले ना, तर सगळ्यांना मी आठवतो व्यवस्थित. पण आत्ताच्या ऑडिशनमध्ये आणि पहिल्या ऑडिशनमध्ये खूप फरक आहे. खूप फरक आहे. खूप फरक कारण काय त्यावेळी नॅरेट करायचे की हे बघ हे असं असं कॅरेक्टर आहे आणि हे तुला असं असं करायचंय. पण आत्ताचे डिरेक्टर सांगतच नाहीत. त्याचं कारण आहे, पूर्वी डिरेक्टर ऑडिशन घ्यायचे आता आणि ते आपल्याला सांगायचे. हा आता कुठे डिरेक्टर येतात आपल्यासमोर? नाही. आता ही जी जमात निर्माण झाली ना, सॉरी मी जमात म्हणतोय त्या लोकांना, हो हो ही जमातच आहे. अगदी अगदी बकवास करेक्ट. ते. मीही तेच म्हणतो. फार चुकीचं आहे ते म्हणजे तसं असू नये. कारण ना, जितक्या तुम्ही लिंक्स वाढवता ना, तितकं ते दुरावा वाढतो माहिती ना. एक जेव्हा मी तर ऑडिशन देतच नाही, मी स्पष्ट सांगतो, सॉरी मी ऑडिशन देणार नाही. माझी ऑडिशन जर डिरेक्टर स्वतः घेणार असेल तरच मी ऑडिशन देईन. आणि तुम्हाला आता ऑडिशनची काय गरज आहे? नाही विचारतात ना लोक, ऍड फिल्म करता विचारतात अजून. हो म्हणतात आताही. हा अजूनही ते फोनवर येतं ना हल्ली व्हॉट्सअपवरती, हा 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 ये रोल है, ये एज है, ये कपडा पहनना है, वो करना है, वो करना है, ऐसा करना है, आणि प्लीज सेंड युअर ऑडिशन. एक्सक्यूज मी, सॉरी बट आय डू नॉट ऑडिशन, असं मी परत मेसेज पाठवतो. बरोबर आहे ना. ते म्हणतात ठीक आहे, मग तुमचं इंट्रोडक्टरी काय हे पाठवा, इंट्रोडक्टरी व्हिडिओ, असं नवीन काहीतरी एक शब्द काढलाय त्यांनी. पण ते पूर्वी ते केल्यामुळे ना, ते त्यांचं काय झालं म्हणजे त्या लोकांचं, माझं शिरकाव झाल्यामुळे टॉप बॉसेस पर्यंत, म्हणजे बुडदा, राम मधवानी किंवा नोमिता शुबीर, व्हाईट हाऊसचे, व्हाईट लाईटचे, हे जे बेस्ट ऑफ द बेस्ट प्रोडक्शन हाऊसेस जे होते, जे प्रोड्युसर्स होते, ते चांगले चांगले फिल्म्स करून त्यांना प्राइजेस मिळत होते. त्यांच्याबरोबर मी त्यांच्या ऑफिसमध्ये बसून पिझ्झा खातोय आणि समोर टीव्हीवर काय 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 बघतोय, असं 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 म्हणजे चित्र उभं राहिलं होतं. त्याच्यामुळे परत 1 to 1 सगळं गोष्टी हे झाल्या, मिळायला लागल्या. ते विचार, एक बॉस जो माणूस पेप्सीची ऍड बनवतोय, अमेरिकांची पेप्सीची ऍड, त्याच्यासोबत बसून मी, हे मला आत्ता जाणवतं बरं का, तेव्हा म्हणजे अच्छा 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 घ्या, ओके ओके असं चालू होतं. पण आता त्याचं महत्व आत्ता कळतंय की ते जे शिक्षण मिळालं ना, ते किती महत्वाचं आहे, खूप महत्वाचं आहे. आणि माझं काय इंटेन्शन होतं भाऊ, मला डीओपी बनायचं होतं, सिनेमॅटोग्राफर बनायचं होतं. तर हे जेव्हा शूटिंग करायचे तेव्हा मी जाऊन तिकडे, मैं आया तो चलेगा ना, हा आजा आजा कोई प्रॉब्लेम नाही, आजा आजा. मग मी सेटवर जाऊन कॅमेरामनच्या बाजूला उभा, हा काय आहे, ओके शटर स्पीड काय ठेवलाय, लेन्स कुठली वापरली आहे, क्रेन आहे का ट्रॉली आहे का डॉली आहे, लाईट, ट्यूबलाईटवर शूट करताय ते लोक, लाईटच नाही लावलाय, हे असं सगळं होत होतं मला. आणि सांगायचं मी सांगणार, माझी हिंमत, तोंड नाही उघडायचो, गप्प बसून तिकडे फक्त तिकडे ऑब्झर्व करायचं. पण रात्री जाऊन सगळं लिहून काढायचं, कारण त्यांच्याकडे बेस्ट ऑफ द बेस्ट इक्विपमेंट यायचं ना. कॅमेराज सगळे हाय एंड कॅमेराज यायचे, लाईट्स म्हणजे ते ट्यूबलाईटवर शूट करायचे. जेव्हा आम्ही डायरेक्ट लाईटवर शूट करायचो आणि मरायचो तिकडे त्या सिरियलमध्ये आणि फिल्ममध्ये, तर हे सगळे, या सगळ्या ॲडव्हान्समेंट्स ज्या होत्या ना, त्या शिकायला मिळाल्या, करायला मिळाल्या. बरं त्याच्यानंतरही पुढे हे सगळे प्रोडक्शन हाऊसेस सगळे एकदम कम्फर्टेबल झाल्यामुळे ते म्हणायचे, अरे यार येथून वो टेप लेके जाओ, तेव्हा टेप्स असायच्या, C90च्या वगैरे, बिटाच्या वगैरे टेप्स असायच्या. अरे वो टेप लेके जरा वो एडिटिंग मध्ये देते ना, चला एडिटिंग कार्यकर एडिटिंग मध्ये चालले, आता एडिटिंग मध्ये आता अच्छा हे असं असतं काय, हे असं फिरवतात काय, ओके अच्छा ओके, ॲनालॉग म्हणतात काय याला, ओके ओके अच्छा, मग त्याच्या पुढचं काय डिजिटल, अरे वा वा वा. तर असं अशा एक 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 गोष्टी मग तिकडे शिकायचं, म्हणजे एडिटिंग पण शिकलो मी.
नंतर जेव्हा आम्ही थरार केली तेव्हा प्रेषित जोशी, माझा मित्र आहे प्रेषित जोशी, त्याचं एडिटिंग अख्खं तिकडे झालं आमचं थरारचं सिरियलचं. तर मग ते घराच्या जवळच होतं माझ्या. तर मी आमचं शूटिंग 4-5 दिवस असायचं, दोन एपिसोडचं शूटिंग 4-5 दिवस असायचं. ते संपलं की मग टेप्स तिकडे जायचं, मग तिथून तिकडे जाऊ एडिटिंग आपल्या असं ते तसं. मग आणि एडिटिंगमध्ये पण खूप फरक आहे हा. एडिटिंग कट अँड पेस्ट आर्टिस्ट बरेच मिळतात. हां म्हणजे इथे काप तिकडे चिकटव, चिकन पण इथे कापून तिकडे चिकटवायला आणि चिकटवल्यानंतर त्याचा इफेक्ट काय होणार आहे बरोबर, हे एडिटर आधी विचार करतो. विचार तो एडिटर तो खरा एडिटर. म्हणजे आपण एडिटिंग करतो, हे कापलं, हे चिकटवलं वगैरे 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 सगळं झालं, पण यातून मला रादर लेखकाला काय म्हणायचं आहे ते बाहेर येत आहे का, ती इमोशन येते का, हे जास्ती आहे का, हे कमी आहे का. एकेका फ्रेमनी सुद्धा खूप फरक पडतो. म्हणजे तुम्ही प्रत्येक गोष्टीचा अभ्यास केलाय, सगळ्या गोष्टी करायलाच पाहिजे. चांगला ऍक्टर व्हायचं असेल तर तुम्हाला करायलाच पाहिजे, कारण तुम्ही ऑलरेडी पहिल्यांदा कॅमेऱ्याचं ज्ञान घेतलं, बरोबर. त्यानंतर मग ऍक्टिंग तर तुम्ही लहानपणापासून करतच होता, कारण ते ऑब्झर्वेशन तुमचं होतं, म्हणजे ते रक्तातच होतं ते. हां, आणि त्यानंतर एडिटिंगचं पण तुम्ही की हां काय कशा पद्धतीने, त्यानुसार मग तुम्हाला म्हणजे आता काय बोलू मी तुम्हाला की तुमच्यापासून मला किती शिकायला मिळते आता. एवढं ज्ञान मला एवढंच शिकत राहा. लोकांचं काय होतं, एक सॉरी टू से, पण काही प्रोडक्शन हाऊसेस असे आहेत ना ज्यांचे सिरियलमध्ये लोकांना घेतात आणि त्यांना त्या ऍक्टर्सना असं वाटायला लागतं की बाबा हा हे मी करतोय ते ग्रेट आहे, पण ती सिरियल चालू असते तोपर्यंत तो टिकतो, त्याच्यानंतर कुठे जातो तो कळतही नाही. तुम्हाला लंबी रेस का घोडा बनना है क्या, बनना है तो ये सब करो भाई, फिल्म करो, शिका आणि फिल्म शिकणं गरजेचं आहे. एक ऍक्टर म्हणजे कॅमेरा समोर 4 लाईन बोलल्या म्हणजे आणि थोडंसं डोळ्यातून अश्रू काढले किंवा हसला तर ऍक्टर होत नाही. बरोबर आहे, हे शिकलं पाहिजे, हे समजलं पाहिजे लोकांना आधी ते. आणि त्याच्याकरता थिएटर करणं खूप गरजेचं. नाटक जोपर्यंत नाटकांचं तुम्हाला ट्रेनिंग नाही तोपर्यंत तुम्ही ऍक्टर नाही असं मी म्हणतो. किती चांगले ऍक्टर. हो, करेक्ट आहे. आमच्याला यश भरपूर मिळालेलं असं. आमचे तर माझे तरी 7-8 वर्ष म्हणजे नाटकातच गेले. करायलाच पाहिजे. नाटक काय आहे ना, नाटक एक आपण लहान असताना पहिलीच जातो, दुसरीच जातो, तिसरीच जातो, चौथीच जातो, बेकंबे, बेदुणे 4, बेतिक 6, असेच वाढत जातात ना पाढे आपले. हो, डायरेक्टली कॅमेरा समोर होतो मी 4 महिन्याचा, पण ठीक आहे तिकडे आरामात झोपून होते. माणूस हळूहळू शिकतो, पण जेव्हा एक तुम्हाला सशक्त ऍक्टर बनायचं असेल तेव्हा तुम्हाला ते ट्रेनिंग गरजेचं आहे. ते खूप गरजेचं आहे. एक लाईट कसा घ्यावा, एखादी मुवमेंट कशी करावी, लाईन डिलिव्हर कशी करावी, कुठल्या शब्दाला स्ट्रेस द्यावा, कुठली लाईन कशी डिलिव्हर करावी. बरं, आपली गंमत माहिती आहे का, एकमेव आपली इंडस्ट्री आहे नाटकाची, मराठी, जी नाटकाच्या शोला शो नाही म्हणत, प्रयोग म्हणते. का? कारण तो प्रयोग असतो तो. इट इज अन एक्सपेरिमेंट. हो, तो तिकडे त्यावेळी जे घडत असतं ते जिवंत ठेवण्याकरता ती ऍक्ट. आपले खूप मोठी नाव आहेत. खरंच खूप मोठी नाव आहेत. मी रोहिणीताई बरोबर काम केलंय, मी लालन काकी बरोबर काम केलेलं आहे स्टेजवरती. स्टेजची गोष्ट करतो. आता एक नाटक करतो त्याच्यात लिलेट बरोबर काम करतो. लिलेट दुबे आहे, जयती भाटिया. जे एकांकिका स्पर्धा करायचो तेव्हा जे प्रयोग आमचे व्हायचे ना, ऍक्च्युली आमच्या नाही म्हटले ना, आमच्या ऍक्च्युअल प्रयोगाच्या म्हणजे एकांकिका स्पर्धेच्या प्रयोगाच्या आधी आमच्या जवळ 5 ते 6 प्रयोग झालेले असायचे. हो ना, कारण सांगू आमच्या प्रोफेसर्सना दाखवायचं असायचं, तो एक वेगळा शिवायचा. मग अरे यतीन तुझी मावशी येऊ शकेल का रे बघायला. हो, येईल ना, काही प्रॉब्लेम नाही. मग सुलभाची जरा ये ना. आणि मग त्याच्यावर मम्मी पण, माझी आई, ते अशी 4-5 मंडळी. आणि मग ते येऊन सजेशन्स द्यायचे. नाही बाई ते करतोयस ना, ते थोडं असं करून बघ,
मग ते करतेस ना, ते थोडं तसं करून बघ. याची सवय लागली हो. आणि मग पुढे पुढे जसजसे प्रयोग होत गेले ना, त्याच नाटकाचे नाही, दुसऱ्या कुठल्याही नाटकाचे जेव्हा प्रयोग केले तेव्हा ती सवय ऑटोमॅटिकली, की आज ह्या प्रयोगाला मी हे करून बघतो, आज या प्रयोगाला मी ते, माझ्यातला कलाकार जिवंत ठेवतो. आणि होतं ते होतच. कारण मी बघा प्रायोगिक नाटकं पण केलीत, व्यावसायिक नाटकं पण केलीत, पण ज्यावेळी एकांकिका स्पर्धा करायचो ना त्यावेळी धाकधूक अशी हे व्हायचं माझं, असं म्हणजे तुमचं तसं व्हायचं. मग मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, तुमचा कल कुठे आहे, प्रायोगिक स्पर्धा की प्रोफेशनल नाटक? नाटकाचं ना तर एकांकिका स्पर्धा. आयशा नाही, खरंच आहे. प्राइज पाहिजे, प्राइज ती वेगळी मजा असते. ती जी एक म्हणजे जोश असतो ना एक, की अरे यार स्पर्धा करायची आपल्याला, नाही का, आणि आपल्याला करायचंय, जिंकायचंय, प्राइज घ्यायचंय आपल्याला. कारण प्रायोगिक करत असताना आपल्याला काय एवढं वाटत नाही, आणि व्यावसायिक करताना आपण फक्त हाय प्रयोग झाला, पैसे मिळणार, आपलं जे आहे ते आहे, म्हणजे नाही का. खरं. पण ज्यावेळी आपण एकांकिका करतो स्पर्धेला, त्यावेळी ती एक उत्सुकता, मजा असते, मजा असते, सॉलिड मजा असते. अरे, आणि माझे ज्युनियर पण ऍक्टर म्हणतात, अहो सर तुम्ही कशाला घाबरता, म्हणजे ते तुम्हाला नाही कळणार. नाही, खरंय, अगदी खरंय, बरोबर आहे. कारण ती वेगळीच एक्साइटमेंट, मजा असते. आणि तो अनुभव कुठे मिळतो, आणि तो अनुभव साठवायचा असतो ना, त्या अनुभवातूनच आपण खूप शिकतो, खूप काही शिकतो, म्हणजे खूप काही शिकतो. बाय द वे, मी मेकअप पण करायला शिकलोय. तिच्याकडे बघितलं आणि मी पटकन आठवलं मला, तिच्या बोटावर पाय. नाही. आणि जे आत्मसात मी केलं ना, ते मी तुम्हाला सांगतोय, ते शेअर करतो तुमच्या श्रोत्यांशी, की प्रत्येक गोष्टीतून काही ना काहीतरी शिकवण मिळते, आणि ती आपण वापरू शकतो. आता एक छोटंसं तुम्हाला उदाहरण देतो. दुनाबाई MBBS बघितलेलं आहे. हो, मला त्याच्याकडे यायचंच होतं. त्याला बराच वेळ लागेल. आता तिसऱ्या इंटरव्ह्यूला, तिसऱ्या पार्ट मध्ये आपण तिकडे येऊया. तर आता तुम्हाला ते उदाहरण सांगतो. तो सीन आहे जिकडे मुन्नाभाई आणि सर्किट बसलेले आहेत, मला घेऊन आलेले आहेत, आणि एक ते नावी घेऊन येतात, कटिंग वगैरे करतात, आणि मग तो आनंद भाई चिकना हो जाता है और सारी नर्सेस की वाट लग जाती है. तो सीन शूट करत होतो आम्ही, आणि मी आधीच त्यांना सांगितलं होतं, खूप आधी, की मी एक गंमत करणार आहे, पण मला युनिफॉर्म, जो हॉस्पिटलचा युनिफॉर्म आहे, ते 2 साइजेस पाहिजेत. एक मला प्रॉपर फिटिंग पाहिजे, आणि मला थोडासा लूज पाहिजे. तुम्ही नीट बघितलं ना, म्हणजे आता हे सगळ्यांना ऑब्झर्व होईल की नाही मला माहिती नाही, ह्या इतक्या वर्षांनंतर एक पोल खोल रहा हूं मैं, की जोपर्यंत तो दाढी कापली जात नाहीये, म्हणजे आनंद बॅनर्जी जोपर्यंत दाढी आणि मिशी वगैरे काटछाट चालू आहे, तोपर्यंत मी 2 साईज ओव्हर साईज असा लूज हॉस्पिटलचा युनिफॉर्म घातलेला आहे. हॉस्पिटलचाच एक कपडे होते आमचे, ते दाढी कापून जेव्हा तो चिकणा होतो, तेव्हा मी फिटिंग कपडे घातलेत. ते जाणवलं नाही कुणाला सहसा. तो लूज घातल्यामुळे तो पेशंट ओंगळ पोंगळ असा वाटला, पण टाईट घातल्यावर जरा एकदम. ही समज कुठून आली? अनुभवातूनच ना, शिकलो अनुभव. तेव्हा फिटिंग कपडे घातल्यावर माणूस छान दिसतो, प्रॉपर दिसतो, कारण तो पेशंट आहे. तो पेशंट असल्यामुळे त्याला आपल्याला ओंगळ पोंगळ. बरं, मी केलं होतं 12 किलो वजन कमी, पण तरी आणखीन आजारी वाटण्यासाठी मला लूज कपडे घालावे लागले. लूज कपड्यांनी आणखीन जर इफेक्ट मिळत असेल तर का नाही वापरायचं? पण लक्षात राहिली भूमिका, ती सगळ्यांच्या लक्षात राहिली भूमिका. देवाची कृपा आहे. आणि राजकुमार हिरानीची ऑफकोर्स. येस. तुमचं ते स्माईल होतं, ते म्हणजे कमाल होतं स्माईल. हो, अशा किस्से खूप आहेत, खूप आहेत. म्हणजे झाली आता. ते कुणी इम्प्रोवाइज तुम्ही केलं होतं की
डिरेक्टरचं होतं कुठलं म्हणणं, कुठलं ते स्माईलचं. अच्छा नाही डोळे मिचकवण्याचं म्हणताय तुम्ही. हां, ते आपलं सॉरी, डोळे मिस करून. डोळे मिट नाही ते स्क्रिप्ट मध्येच होतं पहिल्यापासून होतं. अच्छा अच्छा, स्क्रिप्ट. आणि ते त्यांनी ते लिहूनच ठेवलं होतं, पण त्यांनी ते शूट व्यवस्थित फार छान शूट केलं. हो हो, खूप छान. त्याचा म्हणजे मला रोल तो कसा मिळाला त्याचा एक किस्सा मी अनेकदा सांगितलाय लोकांना की मी गेलो, मला बोलवलं होतं ऍक्च्युली. त्याला ट्रेनिंग देतात ना त्या परीक्षेच्या आधीचं ट्रेनिंग, म्हणजे जहीर मरतो त्याच्या आधीचा एक सीन आहे जिकडे हो हो, डायबिटीस का हाऊ यू ट्रीट डायबिटीस वगैरे तो एक सीन आहे. त्या सीन तर त्या पॅनलमध्ये बसणाऱ्या एका डॉक्टरसाठी बोलवलं होतं. अच्छा. आणि मग मी त्याच्या ऑफिसमध्ये बसून माहिती काढली सगळी फिल्मची वगैरे. म्हटलं मला नाही करायचं आहे, मी नाही करणार हा रोल, नाही करायचा मला. डायरेक्ट बोलले. हां. आणि मग ते म्हणाले नाही पण काय काय, म्हटलं मी राजूशी बोलतो ना, राजू माझा मित्र आहे, राजूशी बोलतो मी, काय प्रॉब्लेम नाही. तर मी ऑफिसमध्ये निघालो, खाली पार्किंगमध्येच मला राजू भेटला आणि त्याला मी सांगितलं, म्हटलं सॉरी बस वो नहीं कर रहा हूँ. क्यों, मेरी फिल्म में काम नहीं करेगा? मतलब है बिल्कुल काम करूँगा, तेरी फिल्म में मेरे लायक 3 रोल है. पहला रोल तूने संजय दत्त को दिया हुआ है ना, बरोबर. दूसरा रोल तूने बोमन को दिया हुआ है, हां. तीसरा ये रोल है. आणि तेव्हा गंमत काय होती, तेव्हा हे नव्हतं, त्या रोलला ना डायलॉग नव्हतं. शेवटचा सीन आहे ना जिकडे आनंद बॅनर्जी स्टोरी सांगतो, तो नव्हता लिहिलेला, तो नव्हताच, एक्झिस्टन्समध्येच नव्हता तो सीन की असं सीन असणार आहे वगैरे. तर राजू मला म्हणाले की नो उसमें तो डायलॉग भी नहीं है, एक भी डायलॉग नहीं है यार वो सीन में, वो कैरेक्टर के लिए. वही तो मेरा चैलेंज है बस, न बोलता, वही तो चैलेंज है, न बोलता बिना काय बोले करायचंय. हां. कर सकते हैं ना. मैं एक्टर हूँ, तू डायरेक्टर है, एंड आई नो, आई हैव फुल फेथ इन यू. आम्ही तो सीन शूट करतो जिकडे दाढी कापून वगैरे तो मला फिरवतो, हे नर्स की वाट लगने वाली, त्यात तो सीन शूट झाला आमचा. आम्ही बसलो होतो असे बोलत ॲग्रिकल्चर कॉलेजमध्ये पुण्यात. आणि राजू माझ्याकडे आला, म्हणतो यार तेरे लिए एक सीन लिखा है. म्हटलं मेरे लिए? हाँ, आनंद बैनर्जी लास्ट में ना ये ऐसा ऐसा स्टोरी बोलेगा, ऐसा होएगा वैसा होएगा. तो मी त्याला उलट म्हणायला लागलो की अरे कशाला राजू, खिचणार, रबर बँड होणार रे फिल्म, हां, बरोबर. नको नको असं मी बोलायला लागलो. तो म्हणाले नाही, जर म्हणजे बघा इथे एखाद्या चांगल्या डिरेक्टरचं जिनियस कळतं, स्टोरी टेलरचं जिनियस कळतं. कळतं. कथाकार जो असतो, डिरेक्टर हा कथाकारच असतो ना, बरोबर आहे. तर कथाकाराचं बुद्धिमत्ता समजून येते. की त्यांनी मला सांगितलं की जर आनंदनी ही स्टोरी सांगितली नाही, नरेट केली नाही शेवटी, तर पूर्ण फिल्ममध्ये आनंदचा आवाज ऐकू येणार नाही. आणि आपली फिल्म काय आहे? आपली फिल्म आहे लोकांना आवाज देणं. आवाज द्या. यस बॉस, डन. डन, करेंगे. तो गेला आणि नंतर राजू मापुसकर आला. तोपर्यंत माझ्या डोक्यात एक का वेगळं शिजलं होतं. आणि मी राजूला म्हटलं, राजू की राजू म्हणजे राजू मापुसकर. मापुसकर. मापुसकरला मी म्हटलं की हिरानी साहेब आत्ता मला सीन सांगून गेलेत, असं असं आहे, मी म्हणजे तिकडे करतो सगळं ॲक्टिंग कॅमेरासमोर, पण डबिंग ह्याच्याकडनं करून घे. त्याचे डोळे विस्फारले एकदम. नाही नाही, तो त्याच्याकडनं करतो का? पण अरे मी जर तो डब केला ना सीन, तर तो ॲक्टर म्हणून मी बोलेन. त्याला इमोशनलेस स्टोरी टेलिंग जी असते ना, ती स्टोरी. आणि एकतर माझा आवाज खूप पातळ आहे, तुम्हाला खूप बरेच ते मिड्स आणि हायज हे करायला लागतील, कमी करायला लागतील, आणि लोज तुला वाढवायला लागतील. तो म्हणाला, त्यांनी असं 2 सेकंद बघितलं माझ्याकडे, हा ही आयडिया तर अच्छी आहे यार तेरी, हां असं कर. आणि मग जेव्हा त्याचा कॉल आला मला ऑफिसमध्ये, कॉल, नाही आय एम आउट ऑफ इंडिया असं मी सांगितलं, मैं 3 महीने बाद आ रहा हूँ. अच्छा तो हम डब करवा ले? हाँ करवा लो, किसी से भी डब कर लो, एक तो सीन है, कोई प्रॉब्लम नहीं. आणि तो आवाज राजकुमार हिरानीचा आहे, माझा आवाज नाही आहे.
आनंद बॅनर्जीचा मुन्नाभाई MBBS मधला आवाज राजकुमार हिराणीचा आहे, वा. माझा नाही. असं आहे. बरं, आत्तापर्यंत तुम्ही मराठी, हिंदी, गुजराती या इंडस्ट्रीमध्ये काम करत राहिले, तर तुम्हाला अशी सगळ्यात म्हणजे अशी अवघड हां ही भूमिका मला अवघड जातीये किंवा गेली आहे अशी कोणती भूमिका आहे का? तशी नाही आहे, कुठलीच नाही आहे. की काही असं असं वाटलं की तुम्हाला की हा यार मला थोडं अवघड जातंय की नाही का? नाही, 1-2 ठिकाणी असं झालं होतं की मिसकास्ट झालो होतो. हां तेच. मी मलाच माहिती होतं मी चुकीचं कास्टिंग झालेली आहे. आणि मग नंतर त्यांनाच रिअलाइज झालं. मग ते नंतर म्हणाले, म्हणजे राकेशच्याच सिरियल शतरंज नावाची त्यांनी एक सिरियल केली होती खूप मागे. तर तिकडे त्याला म्हणजे एक सीन माझ्यावर त्यांनी शूट केलं आणि त्याला कळलं की बाबा नाही हा हे कास्टिंगच चुकलं. आणि तोच येऊन म्हणाला की ते आपण चेंज करूया, तुला दुसरं काहीतरी. म्हटलं ओके चालेल, काही हरकत नाही. आणि मग ते चेंज झालं. अवघड काय, मानला तर अवघड असतो, मानला तर देव नाही तर दगड. बरोबर. तर आता ह्या लॉबी हा प्रकार चालू आहे, तर त्यामुळे कलाकारांना किती फटका बसतो असं काय तुम्हाला काय वाटतं? फटका बसतो लॉबी आहे हे नक्की, म्हणजे मराठीमध्ये पण आणि हिंदीमध्ये पण, सगळीकडे, गुजरातीमध्ये पण आहे, तामिळमध्ये पण आहे, मल्याळममध्ये पण आहे, भाषा सगळ्या इंडस्ट्रीजमध्ये लॉबी आहे. किती म्हणजे गट पडणारच, ते आहेतच. पण त्याच्यामुळे कलाकारांना किती फटका बसतो? मी त्या दिशेला जाण्याच्या ऐवजी असा विचार करतो की याचा फायदा कसा करून घ्यावा. माझं शिक्षण तसं आहे. बरोबर. ओके, हा ग्रुप आहे, म्हणजे काही एक काळ असा होता, मला हिंदी इंडस्ट्रीमध्ये मला लोक विचारायचे, अरे तुम पंजाबी हो गया? तो असी तो गल कर गया, कोई मैंने प्रॉब्लेम नहीं ऐसी. भाषा मी शिकलो, मला त्या ग्रुपमध्ये शिरायचंय ना, मला गुजराती ग्रुपमध्ये शिरायचंय. ओके, मी गुजराती शिकतो, મને ગુજરાતી આવડે છે, ગુજરાતીમાં વાત કરી શકું, હું વાંચી શકું, હું બોલી શકું, મને લખતા આવતો નહીં. 4 फिल्म झाल्या. तुम्ही बदला ना स्वतःला, दुसऱ्याला कापण्यापेक्षा आपला झेंडा वर करा. महाराजांनी सांगितले, शिवाजी महाराजांनी. बरोबर आहे. आपल्याला वाईट, त्याच्यावर वाईट, आपल्याला जे वाईट घडतंय ते वाईट आहे असं न समजता याचा मी फायदा कसा करून घेऊ शकतो, किंवा ह्याला मी तोंड कसं देऊ शकतो, तो मी विचार केला. ओके, आज माझ्या जवळजवळ 3 तामिळ फिल्म झालेत, 2 मल्याळम फिल्म झाले, इंग्लिश फिल्म म्हणजे हॉलिवूडच्या प्रॉपर हॉलिवूडच्या फिल्म झालेत. सो भाषा एकतर मला कधी प्रॉब्लेम नव्हताच. भाषा हे महत्वाचं नाही, भाषा महत्वाची आहे, पण मला भाषा हे कधी प्रॉब्लेम नाही. एखादी भाषा बोलता येत नाहीये तर मला मी काही तामिळ नाहीये, पण मग त्याच्यावर एक ऍक्टर म्हणून मी त्याच्या पुढे कसा जाऊ शकतो, हे एक हर्डल आले, हा एक स्पीड ब्रेकर आलेला आहे छोटासा, त्याच्यावरनं मला जायचं. तर मी कसं जाऊ शकतो? मी लँग्वेज ट्रेनर ठेवू शकतो, मी भाषा शिकू शकतो, किंवा त्यांना सांगू शकतो तुम्ही प्रॉम्प्ट करा, मी बोलतो. जे घेतात प्रॉम्प्टिंग घेतात लोक, पण ते प्रॉम्प्टिंग घेता पण आलं पाहिजे ना. इमोशन, आपल्या कॅमेरासमोर ऍक्टिंग करताना बाप मुलीला बोलतोय, ताड 4-5 लाईन फटाफट लाईन्स बोलतोय, आणि बोल रे कसं पुढची झाली, वाट लागली. ते प्रॉम्प्टिंग घेता पण आलं पाहिजे. तर तसं एक त्या जे येणारे जे प्रॉब्लेम्स असतात, येणारे जे जसं म्हटलं स्पीड ब्रेकर असतात, त्याच्यावरनं कसं जायचं हे ठरवा. आपण ते कन्फ्युजन असतं ना की यार हे पण करायचे आणि हे पण करायचे, ते तुम्ही स्वतःला ट्रेन करा ना. नाटक त्याच्याच करता असतं, म्हटलं ना मी, नाटक हे महत्वाचं आहे, नाटक त्याच्याच करता असतं. नाटकात हे सगळं ट्रेनिंग मिळते ना तुम्हाला. कधी कधी वाक्य विसरतो, प्रॉम्प्टर असतोच, ते उभे असतं कोणतरी स्क्रिप्ट घेऊन. ओके, किंवा आपण स्टेजवर पण एकमेकांना
हां सांगतो ते केलेले किंवा इम्प्रोव्हाइज करतो. इम्प्रोव्हाइज करतो. नाटकाचं ट्रेनिंग खूप महत्वाचं आहे. ओके, आपण विषयाकडनं दूर नको जाऊया. हां लॉब्या असतात आणि त्यांना त्यांच्यावर म्हणजे त्यांना ते ब्रेक करून त्याच्यातून कसं घुसायचं आतमध्ये, हे तुमचं तुम्ही डोकं लावलं पाहिजे. आणि तुमचं तुम्ही, मी नाही स्पून फिडिंग करणार. करेक्ट आहे. आता हल्ली सध्याची मराठी इंडस्ट्रीमध्ये चांगल्या दर्जाचे सिनेमे बनत नाहीत असं लोकांचं मत आहे. त्यामुळे मराठी प्रेक्षक वर्ग हा थिएटरला जायला कमी झाला आहे. याबद्दल काय सांगाल तुम्ही? तुम्ही स्टेटमेंट करताय, मला प्रश्न आहे, बनत नाहीत का? हां, का बघत नाहीत? नाही, चांगल्या दर्जाचे फिल्म्स बनत नाहीयेत का हा प्रश्न पडलाय मला. बनतायत, मे बी त्या विकल्या जात नाहीयेत नीट. चांगल्या बनतायत, मे बी त्यांना डिस्ट्रीब्युटर नीट सापडत नाहीये. चांगल्या फिल्म बनतायत, पण त्याची एखादं प्रॉडक्ट असतं. आता हे समोर पाण्याची बाटली ठेवली आहे, त्याला काहीच नाही आहे, पण त्याच्यावर एक लेबल लावलं हां बरोबर, मोठ्या कंपनीचं. हायला ह्यावेळी बापरे हे पाणी ठेवलंय रे सॉलिड, प्यायलाच पाहिजे. ते कसं विकायचं ते विचार करा. मी पुन्हा सांगतो, आय डोंट वॉन्ट टू बी अ पार्ट ऑफ द प्रॉब्लेम, आय वॉन्ट टू बी अ पार्ट ऑफ द सोल्युशन. मला मार्ग शोधण्यात इंटरेस्ट आहे. मला आईला असं झालं रे, आईला तसं झालं रे, मला ते जमत नाही. कारण हल्ली तेच चाललंय ना. मग त्याच्यात शोधा ना काहीतरी. तुम्हाला त्याच्या पुढे जाता येईल हे शोधत नाहीत लोक, शोधत नाहीत. म्हणून मग ते ऑडियन्सला की मग बाबा नाही बघत आहेत लोक, काय जाऊन दे चला सोडून द्या. आणि मग प्रोड्युसर 1 किंवा 2 फिल्म बनवतात, बंद होतात. असं नाही व्हायला पाहिजे. प्रोड्युसरला जगवा, अख्खी इंडस्ट्री जगते. बरोबर आहे की आपल्या कलाकारांचं हेच आहे की प्रोड्युसर जगला पाहिजे. एक्झॅक्टली. आणि त्याच्याकरता तुम्हाला लागणाऱ्या गोष्टी तुम्ही करा ना. सी, आय एम नॉट अगेन्स्ट मीडिया. जे आजकाल ज्या काय फेसबुक, इंस्टाग्राम, एक्स आलंय, जे काय सोशल मीडिया जे आहे त्याच्यावर जे काही सुरू झालेलं आहे, म्हणजे आजकाल तर ह्या माणसाचे फॉलोअर्स किती, ह्या व्यक्तीची फॉलोअर्स किती, त्यावरनं ठरतं की याला रोल द्यायचा की नाही. अरे त्याला ऍक्टिंग किती येते ते बघा ना. माझं तुम्ही हँडल बघा, काय म्हणतात ते, त्याचे स्टेटमेंट जे असतं. मी 0 आहे हा मीडियाच्या बाबतीत. मी आत्ता सांगतो, मी 0 आहे. मला काहीही माहीत नाही कसं ते वापरतात, कसं त्याच्यावर काय काय टाकत. आणि मी दररोजच्या लेवलला बघतोय लोक तासाला काय एक वेगळा फोटो टाकला, हीच रील बनवली, तेच केलं, काय टाकत असं. अरे रामा, म्हटलं यानं वेळ कसा मिळतोय हे सगळं करायला. आयुष्य जगा रे, आयुष्य जगायला शिका. दुसऱ्या 10 गोष्टी करा ना तुम्ही. आज मला गार्डनिंगची खूप आवड आहे आणि ते मी करतोय. आणि टोमॅटो लावलेत, कोथिंबीर वाढवतोय घरी. आणि येणाऱ्या काळात तुम्ही बघा, जो माणूस स्वतःच हे बनवेल ना, अन्न पिकवू शकेल ना, तो टिकणार आहे. करेक्ट. सगळंच वाट लागणार. पुन्हा एकदा कोरोनासारखं काही घडलं तर काय करणार लोक? कुठे अडकाल? तर गपचूप शिकायला सुरुवात करा आणि सगळं शिका. A to Z करवत चालवायला शिका. फक्त रिमोट घेऊन नुसतं त्या आणि मोबाईल घेऊन त्याच्यावर टक 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 करण्यात आयुष्य नसतं. सगळ्या गोष्टी करायला शिकलं पाहिजे. आजच्याकडे म्हणतात ना, एक पूर्वी पुन्हा इंग्लिश बोलतोय, जॅक ऑफ ऑल ट्रेड्स किंग ऑफ नन, असं पूर्वी म्हणायचे. मी आता म्हणतो, बी अ जॅक ऑफ ऑल ट्रेड्स अँड दॅट इज गोइंग टू हेल्प यू. तुम्हाला स्वतःला कार्यरत ठेवाल आणि जितक्या जास्ती गोष्टी शिकवाल स्वतःला तितक्या. आता ॲज अन ॲक्टर, आता एक साधं उदाहरण देतो. एक सिरियल होती, एक सिरियल होती जिकडे
मी अच्छा बापाचा रोल करत होतो आणि मुलगी मला एकदम असं ब्रीदिंग खूप हेवी होतं आणि ती मुलगी अगदी धावत पडत डॉक्टर घेऊन येते, डॉक्टर चेक करतो आणि तिला सांगतो की बाबा असं असं आहे, त्यांना अटॅक येतोय, आलेला आहे ऑलरेडी, तर पटकन हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करा वगैरे. तर तो जो डॉक्टर आणला त्या बिचाराला काहीच माहीत नव्हतं. त्याने आपलं आला तो आणि रिहर्सल सुरू झाली. हो करत होतो आणि ते बोला इकडे असं असं करत आणि मी हसायला लागलो. काय झालं, काय असतात, काय झालं म्हटलं, अरे कानाला तर लाव आधी. साधी गोष्ट आहे. आता माझे आई वडील डॉक्टर, मी त्यांना बघितलेलं आहे, मी त्यांचं ब्लड प्रेशर चेक करायचो, मला माहिती आहे सगळं ते कसं करतात. त्यामुळे कानात तर लाव. मिळालेलं ज्ञान कधी वाया जात नाही. करेक्ट, कधीही वाया जात नाही. करेक्ट आहे. काही ना काहीतरी शिकायला मिळतच, कुठूनही काही ना काहीतरी शिकायला मिळतं. आणि आजचं हे ज्ञान जे आहे ना ते आमचं कधीही वाया जाणार नाही. सिरियसली सर, धन्यवाद. सिरियसली सर. कारण ॲज अ ॲक्टर म्हणून मलाही खूप शिकायला मिळतं. कारण ह्या ज्या बारीक सारीक गोष्टी आहेत तुम्ही लहानपणापासून त्या अनुभवल्यात, पण त्या आत्ता आम्हाला कुठेतरी कळायला लागल्यात. गुड. थँक्यू सर. थँक्यू त्याबद्दल थँक्यू. मी तुमचे आभार मानतो. पण आता सिरियलचा बट्ट्याबोल चाललाय. खरं सांगायचं म्हटलं तर मी डायरेक्ट स्पष्टच बोलतो. म्हणजे काही लोकांना राग येईल किंवा नाही का, पण सिरियलचा बट्ट्याबोल चाललाय. कारण OTT मस्त चाललंय एकदम. अगदी नेटफ्लिक्स म्हणा, ॲमेझॉन म्हणा, याच्यामध्ये म्हणा, अगदी इंटरनॅशनल लेवलला चालल्यात. तर काय याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? काय आहे, पुन्हा तेच असं जसं एका फीचर फिल्मची जे बजेट असतं, आता 5 करोड जे बजेट असतं ते ॲड फिल्मला 3 करोड 5 करोड मिळतं, 4 करोड मिळतं. त्यामुळे तिकडे चांगल्या चांगल्या गोष्टी घडतात. तसंच वेब सिरीजचं पण आहे ना. हो, वेब सिरीज काही प्लॅटफॉर्म जे आहेत ते भरपूर पैसे देतात, भरपूर पैसे, एकदम तगडे पैसे मिळतात. तर चांगली लोक, चांगले ॲक्टर ते घेऊ शकतात, ते बनवायला वेळ देऊ शकतात. बरोबर. आणि जे OTT चांगले पैसे देऊ शकत नाही त्यांचं वाट लागते. मग तेच होतं ना. हे झालं मेकिंगचा भाग. दुसरा आहे कंटेंटचा भाग. काही कंटेंट इतके तुकरट असतात, मी बोलतो टाकाऊ असतात की त्यांना ते बघूच शकत नाही आपण. पण त्यालाही छोटासा ऑडियन्स असेल असं मला वाटतं. असेल, मला माहित नाही आहे की नाही. 1% 2% असतो. 1% 2%. आणि सिरियल्सचं जे झालेलं आहे ना, मी सरळ म्हणेन लोकांना, तुमच्या हातात रिमोट आहे, एक बटन दाबा, बदलून टाका ना. TRP कमी पडला की गपचूप बदललं जातं सगळं. की आम्हाला हा कंटेंट आवडत नाहीये, लोक बघतायत म्हणून ते दाखवलं जात आहे. सिम्पल. मग ते वाईट आहे. लोक, तुम्हाला माहिती आहे का, लोक शिव्या घालण्याकरता म्हणून ती सिरियल बघतात. मी कालच एक तमिळ सिरियलचा भाग बघितला छोटासा. बाप रे, इतका हसत होता मी. हिरोला विलन येऊन डोक्यात गोळी मारतो बरं का इथं. ती रील आता व्हॉट्सअपला फिरते. तो गोळी मारतो इथं आणि तो मंदिरात असतात ते हिरो आणि हिरोईन, आणि तो विलन येतो, गोळी मारतो इथं. तो असं मरण्याच्या अवस्थेत आहे आणि तो तिला सांगतो मला प्रसाद खायचा आहे. आणि तिला ती प्रसाद आणून देते. बरं, डोळ्यात पाणी आलं हसून. ती प्रसाद आणून देते, तो खातो आणि मग तो तिला घेऊन गाडीत बसून घेऊन जातो दुसरीकडे. ते तसं गोळी इथं. आणि तो म्हणतो मला तहान लागली, मला नारळ पाणी प्यायचंय. आणि तो नारळ पाणीच्या इकडे थांबतात एका नारळ पाणी विकणाऱ्या माणसाकडे. ती म्हणते मला भूक लागली, मी थोडंसं खाऊ का. तर तो काहीतरी नारळ सोडून, ते बाजूलाच ह्याचं स्टॉल असतं, खाण्याचा स्टॉल असतो. आणि तो नारळ सोलता चुकून तो नारळ असा सटकतो त्याच्या हातातनं आणि तो एका ट्रेवर पडतो. त्याच्यातला ट्रे मधला एक वडा असतो ना आपला मेंदू वडा, तो उडतो आणि तिच्या डोक्याला
लागतो आणि ती बेशुद्ध पडते बाई बाई. मग हा हिरो गोळी लागलेला गोळी इथं. तो तिला उचलून हॉस्पिटलमध्ये नेतो. हॉस्पिटलमध्ये नेतो तिला. तिकडे डॉक्टर म्हणजे ती बँडेज मध्ये आणि ते हे लावून ऑक्सिजन फक्त मेदूवडा फक्त मेंदूवड्यानी आणि तो डॉक्टर बरं हा असाच. आणि तो डॉक्टर सांगतो याला की अरे तिच्या हार्ट मध्ये होल आहे. आता तुम्ही सांगा हास्यास्पद गोष्ट आहे. अरे ही कंटेंट आहे तुमचं. आणि कसं सहन करतात लोक. तुमच्याकडे रिमोट आहे ना, बदला ना एका सेकंदात. पण नाही, आता ही झाली की नाही काय म्हणतात, एक विनोदी गोष्ट घडली की नाही आपल्या आयुष्यात, 2 मिनिटं आपल्याला एवढं विनोदी असतं का? असतं ना. आणि ते विकलं जातं, लोक बघणारी पण आहेत ना. हे आहे, लोकांना आवडतं. साऊथवाले काही करतात यार, बघतात. साऊथवाले तुम्ही साऊथवाले असू दे, साऊथ नॉर्थ नाही असं मी फरक नाही तो मानतो. मी हे मानतो की ते कंटेंट आहे, लोक बघणारी आहेत. तुम्हाला इंडियात नसेल सापडत, मे बी तुम्हाला रशियात सापडेल. रील्स वरनं मला विचारायचं होतं, रील लाईफ मध्ये आणि रिअल लाईफ मध्ये काय फरक आहे? हा जरा छान प्रश्न विचारला तुम्ही. सी म्हणजे इंग्लिश मध्ये, पुन्हा इंग्लिश मध्ये सांगतो. हा चालेल, लोकांना कळेल, मला नाही कळलं तरी काय नाही. रिअल लाईफ इमिटेट्स रिअल लाईफ. रिअल लाईफ जे असतं ते रिअल लाईफचं अनुकरण करतं, कॉपी करतं. ओके, तसंच रिअल लाईफ इमिटेट्स रिअल लाईफ. रिअल लाईफ सुद्धा ओके. आता मी त्या काळातला आहे जेव्हा बच्चन साहेब बेल बॉटम घालायचे. हो, मी त्या काळातला आहे जेव्हा बच्चन साहेबांचे एवढे केस होते. आणि मग आम्ही पण तेच करायचो, वाढवायचो. आणि मग आमचे भोर सर होते पीटीचे, ते आम्हाला असेच पकडायचे आणि कात्री खिशात घेऊन फिरायचे. हो ना. आणि ते इथेच कापायचे तिकडेच. आणि मग रुमाल बिमाल बांधून आम्ही घरी जायचो आणि दुसऱ्या दिवशी मग सलूनला जायचो की बाबा नीट काप रे बाबा. तर हे होतंच, इमिटेशन दोन्ही असतं. ते बघतो आपण, कारण ते मोठ्या पडद्यावर आहे ना. हो, म्हणजे आता पडदा लहान झालाय, पण ते एनिवेज तिथे कसं ग्लॉरिफाय केलं जातं, एक त्याला उच्च स्थान दिलं जातं की बाबा हे जे करतोय तो हिरोनी 20 लोकांना तोडवला. ओके, तसं मोठं केलं जातं सगळं. तसं फील करण्याकरता माणूस ते करतो. आणि खऱ्या आयुष्यातलं तिथे काही अंश जातो आणि तिथला काही अंश इकडे येतो. तर आता ती हळूहळू होता मे बी आणखीन एक 200-300 वर्षांनंतर त्याच्यामधली जी रेष आहे ना, ती आता ऑलरेडी अस्पष्ट झाली आहे, पुसट झालेली आहे, ती नाहीशीच होणार आहे. आता माझ्या बघण्यात असे कलाकार आहेत आत्ताचे नवीन कलाकार की नाही का, हां काय कॅरेक्टर आहे असं, ओके चला करू. तर मला सांगा, एक कॅरेक्टरसाठी होमवर्क केलं पाहिजे की नाही, करणं गरजेचं आहे ना? खूपच. मी जर नुसता दाढी आणि मिशी लावून, दाढी आणि मिशीने टक्कल करून दाढी लावून औरंगजेबचा रोल केला असता तर वाटला असता का औरंगजेब? मी जर बिना होमवर्कचा कृष्णाजी भट केला असता बाजीराव मस्तानीमध्ये, तो वाटला असता का तसा? होमवर्क तर पाहिजेच ना, तुमचं वाचन पाहिजे. आता दोन्ही औरंगजेब आणि कृष्णाजी भट हे ऐतिहासिक आहेत. मायथॉलॉजिकल म्हणत नाही, ते खरे होते. चांगले होते वाईट होते ही नंतरची गोष्ट आहे, पण ते ऐतिहासिक होते. म्हणजे दे वेअर ह्युमन बिईंग्स. ते त्या काळात वाढलेली माणसं आहेत. तर ते त्या काळात ते कशी, मग त्यांच्याबद्दल माहिती घेणं की बाबा ते कसे जगले, ते काय होते, त्यांनी काय केलं, आणि मग वय वाढत गेलं तसं, किंवा सिच्युएशनला कसे रिॲक्ट झाले एखाद्या, वगैरे वगैरे वगैरे. ह्या गोष्टी एक तर समजून घेण्यात, ही झाली त्यांची मानसिकता समजून घेण्याची बाजू.
आणि मग त्यांची एक फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स असते. औरंगजेब हा जसा तो महाराष्ट्रात आला आणि मग इथेच मेला, तो करता 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 इतका खंगला होता तो, हो. त्याला स्पॉन्डिलायटिस झालेला, त्याच्या म्हणजे आहेत पुरावे की तो जेव्हा फिरायचा अशा माशा फिरायच्या त्याच्या अवतीभोवती, हो. इतका घाण झाला होता तो, इतका तो कुजला होता आतून. त्याच्या एक्झॅक्टली ऑपोजिट कृष्णाजी भट. कृष्णाजी भट. ते तर म्हणजे महागुरु होते सगळ्यांचे. हो. तर ते जेव्हा फिरतील तर ते त्यांचा काय बाणा असेल. बाजीराव मस्तानीमध्ये पाहिला आहे. तो बाणा आणि हा तू मला सांगतोस, अरे तू तुच्छ आहेस. हा जो बाणा आहे तो बाणा स्क्रीनवर तर दिसला पाहिजे. बरोबर. मग त्याच्याकरता जरा थोडं फिजिकली फिट मी वाटलं पाहिले आताची मुलं नाही अभ्यास करत. करायला पाहिजे त्यांनी. अभ्यास नाही करत. करायला पाहिजे. म्हणजे दोन्ही प्रकारचं, एक तर स्टेज शिकलं पाहिजे, हो. ऍक्टिंग शिकली पाहिजे. हो. दुसरा हा अभ्यास करणं पण खूप गरजेचं आहे. कारण आपण काय काय आहे, कुठला सीन म्हणजे मी आहे, कुठलं असं कॅरेक्टर. पर्टिक्युलर नावं घेत नाही किंवा हे नाही करत, मी असं कोणावर आरोप करत नाही, नाही का, पण आहेत असे. आता मी आत्ताच एक सिरियल गेली होती माझी, बाते कुछ अनकही नावाची. हां. त्याच्यात मी व्हायलिन प्लेअर दाखवलं होतं. मी सांगितलं मला शिकायचं व्हायलिन शिकायचं. प्रोड्युसरनी व्हायलिन मला शिकवणारा एक प्रॉपर माणूस आणून दिला. त्यांनी मला सरगम शिकवली व्हायलिनवरती. हो. वा. हे करणं गरजेचं आहे. गरजेचं आहे ना. कारण जर तुम्ही तो एक कॅरेक्टर करताय तुम्ही, तर ते निभावलं पाहिजे प्रॉपर. ते दिसलं पाहिजे की हा व्हायलिन प्लेयर आहे, हा औरंगजेब आहे, हा कृष्णाजी भट आहे. ते केलं पाहिजे. आजकालचे नाही करत. म्हणून त्यांची सगळीच कॅरेक्टर एक सेम टू सेम वाटतात. तेच होतंय ना. ते वेगळं वेगळं काढायला पाहिजे ना. ते कॅरेक्टर म्हणजे माझ्याकरता कसं आहे ना, एखादं कॅरेक्टर जे आहे ते त्या एका मोठ्या गोष्टीतलं एक पात्र आहे. छोटं असो मोठं असो, हिरो असो किंवा एक पासिंग देणारा माणूस असो, ते महत्वाचं नाहीये. जर ते कॅरेक्टर तिकडे आहे, ते लेखकाने तिकडे लिहिलेलं आहे, तर त्या ऍक्टरची जबाबदारी आहे त्यांनी ते कॅरेक्टरचं महत्त्व समजून त्या कॅरेक्टरला डिरेक्टरनी सांगितल्याप्रमाणे लोकांसमोर आणणं. तर त्याच्याकरता होमवर्क पाहिजेच पाहिजे. तुम्ही स्क्रिप्ट 50 वेळा वाचा. फिक्टिशियस कॅरेक्टर असेल तर त्याच्याकरता तुम्ही कोणतं एखादं लाईव्ह कॅरेक्टर, जर तुम्ही जिवंत कॅरेक्टर तुम्ही जर त्याला असोसिएट करू शकाल. कारण अनेकदा असं होतं, म्हणजे त्याच्याकरता ऑब्झर्वेशन पाहिजे. जसं मी सांगितलं, ऑब्झर्वेशन मी जसं मग खूप गरजेचं आहे. आणि ऑब्झर्वेशन करण्याकरता सतत तुमचे डोळे उघडे ठेवून तुम्ही इकडे तिकडे बघितलं पाहिजे, कान उघडे ठेवून तुम्ही ऐकलं पाहिजेत ना गोष्टी. नुसतं मोबाईल मध्ये बसून राहून काही होत नाही. समोरचा काय बोलतोय ते कसं तुम्ही समजून घेताय, ते कसं तुम्ही तुमचा अनुभव बनवताय, हे महत्वाचं आहे. आणि त्याच्याकरता अभ्यास तर खूप लागतो सतत. मी तर म्हणजे आता ते इतकं सेकंड नेचर झालेलं आहे मला की मला ते ऑटोमॅटिकली होऊन जातं की मी कोण कसं बसलंय, कोण कसं बोलतंय, कोण कसं. म्हणजे मी अनेकदा माझ्या मित्रांना पण मित्रमैत्रिणींना सांगतो की मी जर ऍक्टर झालो नसतो स्पाय झालो असतो. नक्की 100%. पण ऍक्टर झालात ते बरं झालं. थँक्यू. असा एखादा कोणता किस्सा आहे काही की जो कोणत्या मुलाखतीत सांगितला नाही तुम्ही? म्हणजे भोसले मिलिटरी स्कूल किंवा माझ्या ह्याच्याबद्दल फार कमी सांगितलंय, बोललोय मी. भोसले मिलिटरीचं जे 1 वर्ष होतं ते फार माझ्या खूप महत्वाचं होतं. ते तुम्ही नंतर ट्रेनिंग. सांगितलं. ते मी फारसं इकडे बोललो नाहीये कुठे. ते फक्त कडक महफिलमध्येच द्यायचं होतं तुम्हाला. आमचं नशीब म्हणायचं ते. येस. बरं, अशी कोणती एखादी भूमिका करायची राहून गेली की ती खंत यात तुम्हाला की यार मला ही भूमिका करायला पाहिजे होती?
सगळंच तर केलं. भिकाऱ्यापासून म्हणजे नाही तरी पण रंक ते राव सगळं केलं. म्हणजे इथे नाही केलं तिथे केलं असेल. म्हणजे स्टेजवर मला बेस्ट ऍक्टरचं प्राइज मिळालं. इप्टाचं एक स्वप्न गर्भ की मृत्यू नावाचं नाटक केलं होतं मी. त्याच्यात सुमित पण होतं, सुमित राघवन. आणि त्याच्यात मला बेस्ट ऍक्टरचं प्राइज मिळालं होतं. त्याच्यात मी भिकाऱ्याचा रोल केला होता. म्हणजे अशी कोणती खंत नाही राहिली काही नाही. की मला हे नाही करायचं किंवा ते नाही करायचं? नाही म्हणजे करायचं राहिलं असं काहीच नाही. जवळजवळ सगळं. नाही काही नटांना बघा वाटतं ना की यार ही भूमिका यार ही माझ्यासाठी होती, मला ही करायला पाहिजे होती, मी पाहिजे होतो इथं असं. नाही खरंच नाही, ऑनेस्टली नाही. त्याचं कारण असं की दुसरं की जो होता अच्छा के लिए होता है. होतोय. जेव्हा जे घडणार आहे तेव्हा ते घडणार आहे. जब जो होना है तब सो होता है. आणि जो होता है अच्छे के लिए होता है. या विचारावर मी ठाम आहे. नवीन येणारे प्रोजेक्ट काय? एक सध्या गुजराती फिल्मचं शूट चालू आहे, एका हिंदी फिल्मचं शूट चालू आहे आणि माझ्या नाटक चालू आहे. एक महत्त्वाचा प्रश्न आहे, नवीन कलाकारांना तुम्ही काय संधी म्हणजे सुचवायला पाहिजे असं? आमचा इंटरव्ह्यू बघा, हा इंटरव्ह्यू बघा. हो. आणि कारण काय शिकता येतं ते शिका आणि शिकत राहा. बरं काय सल्ला द्याल तुम्ही? म्हणजे हेच की इंटरव्ह्यू बघा, अभ्यास करा. तुमचं मेहनतीला देर इज नो सबस्टिट्यूट फॉर हार्ड वर्क. मेहनती करत राहावीच लागते, शिकत राहावंच लागतं. जमलं तर लोकांना मदत करा. तुमच्या ते नाही करत, हल्ली नाही करत कोणाला मदत. नाही का, जगच तसं झालंय ना. कॉम्पिटिशन काय झालंय अनफॉर्च्युनेटली. लोकांना असं म्हणजे नाही याच्या पुढे मी गेलो पाहिजे, पुढे मी गेलो पाहिजे असं नाही. ही फिलिंग ना आमच्या तरीच नव्हतं. म्हणजे मला आठवतं वाड्या म्हणजे जयवंत वाडकर, आम्ही जेव्हा इंटर कॉलेजिएट करायचो, वाड्या दुसऱ्या कॉलेजचा, पण तो आमच्याबरोबर असायचा. किंवा कुठेही तो कॉम्पिटिशनला म्हणाला ना की वाड्या आणि त्याची माणसं, जॉली माणूस, खूप जॉली माणूस. जॉली तो आत्ता तुम्हाला दिसतोय, तुम्ही बघायला पाहिजे होता तेव्हा. टरकून असायची लोक त्याला. ओरडा. कारण एका स्पर्धेला हुटआउट करणारी पण एक गँग असते ना. गँग असते. तर त्यांना फक्त जाऊन दिसला कुठे वाडकर, हे वाड्या गप, अजिबात मस्ती करायची नाही. काय संबंध? तो यायचा, दुसऱ्या कॉलेजेसची नाटकं पण बघायला यायचा, तो आणि त्याचे मित्र. आणि कोणी मस्ती करत असेल ना, उठ चल बाहेर, असं करायचं. हो ना. कारण आम्ही नशिबांचं शूट करत होतो. हो, बसराला शूट करत होतो. आणि त्यांनी काहीतरी हे आणले ते काय ते बटर वगैरे खारी आणतो तो सकाळी, बटर वगैरे. आणि मी आणि प्रवीण डाळिंबकर असं दुसऱ्या रूम मध्ये बसलो होतो. आले आणि ते शोधत होते दरवाजा, नाही का. मग भडकले आमच्या. ब्रून घेऊन येतो, ब्रून आणि बटर. हा, म्हणले चायला तुम्ही इकडे बसलाय, मी तुम्हाला कुठे शोधतोय? अरे तुमच्यासाठी आणलंय ना मी. नाही का, चला. हो चला. तर ते त्यांचं प्रेम पण आहे तेवढं. एक्झॅक्टली, प्रेम पण आहे तेवढं त्यांचं. मदत म्हणजे यू हॅव टू बी अ जनरस ऍक्टर ऑल्सो ना. दे इट हेल्प्स यू. तुम्ही काय देताय, म्हणजे सीनमध्ये फक्त माझे डायलॉग करून मी माझं एक्सप्रेशन देऊन गप्प राहतो असं नाही ना. नाही, बरोबर. समोर मी बोलतोय, जे डायलॉग मला मिळालेले आहेत ते रिॲक्ट पण करतोय आणि प्रो ऍक्ट पण करतोय. एखादा ऍक्टर प्रो ऍक्टिव्ह असतो किंवा रिॲक्टिव्ह असतो. तर तुम्ही माणूस म्हणून कसे आहात, तुमच्यातला माणूस जो आहे तो तुमच्या कलाकाराला जन्म देतोय ना. तुम्ही माणूस म्हणून चांगले असाल ना, तुम्ही ऑटोमॅटिकली तुमच्या सगळ्याच बाबतीत प्रभाव पडतो. बरोबर. डिवोर्सचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. लग्न संस्था संपुष्टात येते का, किंवा लिव्हिंग रिलेशनचं प्रमाण वाढलंय. आता जवळजवळ समाजाने ते मान्यही केलंय. याबद्दल तुमचं काय मत आहे? मनाविरुद्ध प्रश्न वाचायला लागला बघा. जे प्रश्न मनातून आले ना ते डायरेक्टली माझ्याशी बोलले. आणि आता बघा ते वाचून बोलतायत. ठीक आहे, आपण देऊया उत्तराला. मला वाटलंच ते माझ्यावर येणार म्हणून.
सी एक तर आपण थोडंसं मागे जाऊ आणि थोडंसं विचार करूया की लग्न हे कसं काय, लग्न ही संस्था कशी काय निर्माण झाली तसा विचार करू. पूर्वी तर काही गंधर्व विवाह पण व्हायचा की ओके, तर हळूहळू लग्न संस्था अशी जन्माला आली आणि मग स्त्री पुरुष आणि मग ते एकत्र येणं. ओके, त्यांनी ठीक आहे लिगलायझेशन होतं, मूल जन्माला आलं तर त्याला एक नाव मिळतं बापाचं वगैरे, आणि अशा गोष्टी घडतात. समाजाने त्याला एक थम्सअप दिला, आजच्या भाषेत म्हणायचं तर हल्ली थम्सअपची भाषा आहे ना, भाषा आहे बरोबर. तर थम्सअप दिला आणि मग गोष्टी तशा घडायला लागल्या. आता काय झालेलं आहे, ओके, त्याच्यानंतर काय व्हायला लागलं की त्या एखाद्या लग्नात, एखाद्या त्या संबंधात कोणतरी एक नाखुश असेल. मी बाईच नाखुश असेल असं म्हणत नाहीये, पुरुषही नाखुश असू शकतो बरोबर. तर त्यांना बाहेर पडायची काहीच मुभा नव्हती, सुविधा नव्हती. कसं पडायचं, झेला असं होत होतं. मग काय, म्हणून मे बी कुठेतरी काडीमोड हा प्रकार सुरू झाला. आता त्याचं जे स्वरूप आहे ते खूपच इझी झालेलं आहे. म्युच्युअल लेवलला डिव्होर्स लोक घेतात की आपण तू वेगळी मी वेगळा, संपला विषय, कळावे लोभ नसावा असं होतं. तर डिव्होर्स घेणं सोपं झालेलं आहे ना, म्हणून डिव्होर्सच्या केसेस जास्ती वाढलेत. हो, ज्या गोष्टी सोप्या होतात त्या गोष्टी वाढतात. हे खरे. ते कठीण करा ना, ते कठीण करा. मग लोक लग्न करायच्या आधीच विचार करतात, बाबा राहायला डिवोर्स, इथून निघायचं कसं, इथून निघता येईल का या सिच्युएशन मधनं. कारण टोटली दोन अनोळखी लोक असतात हो, बरोबर. पूर्ण आयुष्य पुढे काढायचं असतं. आणि पूर्वीच्या काळी मधला जो काळ होता, जे 200-300 वर्षापूर्वीचा काळ होता, तिकडे हो पुरुष प्रधान संस्कृती होती आणि पुरुष बायकांना खूप अप्रेस करायचे, खूप दाबून ठेवायचे, बाहेर येऊ द्यायचं नाही. जे आजकाल नाही, आता खूपच बदललाय काळ आणि सगळ्या गोष्टी. बायकाही तेवढ्या, आणि बायका तेवढ्या टॅलेंटेड आहेत. आज एवढे सॅटेलाइट पाठवणाऱ्या बायकाच होत्या, हे मान्य करावं लागेल आपल्याला की ऑब्विसली आहेत, टॅलेंटेड आहेत. तर मग त्यांना तरी का बांधू, किंवा एखादं सेम ऑपोजिट पण आहे बरं का. उलट सुद्धा खरं आहे की एखाद्या लग्नात एखादा पुरुष जाम असा अडकलेला असतो, त्याला काही करता येत नाही, आणि ती म्हणजे बाई कजाग असते म्हणा, हो, किंवा उठ म्हटल्यावर उठायचं, मी बस म्हटल्यावर बसायचं असं, आणि त्याला ते स्टायफलिंग होतं, त्याला ती घुसमट होते. मग तो त्याच्याकडे बाहेर पडायला काही रस्ताच नसतो. मग त्यांनी काय करावं, मग म्हणून डिवोर्स घेणं. पण प्रेमाची व्याख्या असं म्हणालात ना, म्हणजे प्रेम असल्याशिवाय, प्रेमाची व्याख्या काय, प्रेम असल्याशिवाय किंवा ते निर्माण झाल्याशिवाय, तुम्ही एकमेकांचे मित्र बनल्याशिवाय, तुम्ही आता मी जे नाटक करतोय ना त्याच्यात फार त्या हिरोईनचं फार एक सुंदर नाटक ऍक्च्युली बघायला पाहिजे. येस, लव्ह इज ब्लाइंड, बट फॉर इट टू सर्व्हाइव्ह इट ऑल्सो नीड्स टू बी डेफ. म्हणजे प्रेम आंधळं असतं, पण ते टिकण्याकरता बहिरं सुद्धा व्हावं लागतं. वा, असं आहे. आणि ही परिस्थिती आहे, सत्य परिस्थिती. कारण ते टिकवायचे म्हणल्यावर टिकवायचंच आहे ना. तर तुम्हाला लग्न टिकवायचं झालंय की तुम्हाला ते इथे पण बहिरं व्हायला लागतं. तर प्रेमाची व्याख्या काय, तर मला ना गुलजार साहेबांचे शब्द आठवतात. त्यांनी फार सुंदर गाणं लिहिलं याच्यावर. हमने देखी है उन आंखों की महकती खुशबू, हाथ से छू के इसे रिश्तों का इल्जाम ना दो, सिर्फ एहसास है ये, सिर्फ एहसास है ये, रूह से महसूस करो, प्यार को प्यार ही रहने दो, कोई नाम ना दो. नाम ना दो. वा,
अप्रतिम. असं आहे. बरं, आपण आता एक छोटंसं गेम आहे, एक रॅपिड फायर. हो बरं. एका वाक्यात उत्तर द्यायचंय. आवडती भूमिका, आनंदबाई. आवडते दिग्दर्शक, हे कठीण आहे. पण खूप खूप आहेत हो. खूप आहेत. आवडते लेखक, विजय तेंडुलकर. हे खरं तर आवडते लेखक वपू, हां म्हणजे ओपू काळे. पण नाटककार विजय तेंडुलकर. आवडते कलाकार, सगळेच सगळेच. सगळेच. आवडती अभिनेत्री, नूतन. आवडता सिनेमा, ऍक्च्युली सिनेमा फीचर फिल्म नाही आहे, ती डॉक्युमेंटरी आहे. इंग्लिश डॉक्युमेंटरी आहे. त्याचं नाव आहे कोयानीज कात्सी. हां इंग्लिश डॉक्युमेंटरी आहे ती. डॉक्युमेंटरी. फार सुंदर बनवली, फार सुंदर बनवली. हो ना. मी पहिल्यांदा जवळजवळ 30 वर्षापूर्वी बघितली होती. बापरे. FTIच्या फिल्म ओरिएंटेशन कोर्सला गेलो होतो तेव्हा आम्ही बघितली होती. ते बाहेर नाही आहे, ती बाहेर आता युट्यूबला आहे. यूट्यूबला आहे. हो. कोयानीज कात्सी. इट्स अ रेड इंडियन वर्ड, म्हणजे त्यांचे जे नेटिव्ह इंडियन्स आहेत ना, तो शब्द आहे, त्यांच्या भाषेतला शब्द आहे तो. द मिनिंग इज लाईफ आउट ऑफ ऑर्डर नीड्स टू बी रेक्टिफाईड. म्हणजे आयुष्य जे खूप बदललंय, खराब झालंय आणि जे नीट करायची गरज आहे. अतृप्त इच्छा, देव पाहायचंय. असं हिडन टॅलेंट जे अजून कोणालाही माहित नाही. अरे लेट इट बी हिडन. बऱ्याच गोष्टी आहेत, खूप गोष्टी आहेत, पण लेट इट बी हिडन. एक 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 फक्त. अरे यार, मी शिट्टी खूप छान होत. मग होऊन जाऊ द्या. तेच ना, म्हणून म्हटलं नाही नाही होऊन जाऊ द्या ना. नाही. आपलं नावच अरे आहे. मुली कडक बळी येत मैफिल. रे इकडे, नको उगाच त्यांना केस बीस करतील माझ्यावर, माहितीये का? कोण नाही करत केस. आपल्या केस channel चं नाहीच आहे. नावच आहे कडक मैफिल. नानानी त्या प्रहारमध्ये फार छान वापर केला होता. हा बघितली ना फिल्म प्रहार? हो. म्हणजे काय, त्याच्यात नाही का स्टुडंट्स कडनं ती कशी माहिती काढतो. अच्छा क्या कैसे करना है तो हाय हाय. हे जस्ट एक काय म्हणूया सॅम्पल आहे, तेवढ्यावरच ठेवा आणि बाकी हिडन राहू दे, नको. हा हेच आम्हाला पाहिजे होतं. तुमचं आवडतं गाणं, जे तुम्हाला आता मी बोल सांगितले ते गाऊन दाखवतात. अरे बापरे, ते लताबाईंनी गायलो. कुठे सूर्यासमोर दिवा जाळताय. नाही पण तुम्हाला जे आवडते ते गाणं एखादं, 2 ओळी. हमने देखी है उन आँखों की महकती खुशबू, हाथ से छू के इसे रिश्तों का इल्जाम न दो, सिर्फ एहसास है ये रूह से महसूस करो, प्यार को प्यार ही रहने दो, कोई नाम ना दो. हे टॅलेंट किती महत्वाचं होतं खरं. हा मग ते लपून ठेवलं होतं. एक कलाकार की ज्याच्यासोबत तुम्हाला काम करायचे राहून गेले. अल पचिनो. अतरंगी फॅनचा किस्सा काय आहे का? बरेच आहेत, खूप किस्से आहेत अतरंगी. एक किस्सा सांगा ना. अहो चिमटे काढतात कुल्याला. हो होय, आणि मुली. सत्य परिस्थिती सांगतोय. सिरियसली. बरं असंही नाही काही आहे वगैरे, चपटच आहे सगळं, फ्लॅट आहे, पण नाही काढतात. कमाल आहे. बरं आवडतं ठिकाण मुंबई की पुणे? पुणे. पुणे. पुणे 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 तिथे काहीच नाही पुणे. आवडतं जेवण? हा सगळंच. हे ते मला तुम्ही फरक करायला सांगू नका, सॉरी. माझं आवडतं काय म्हणजे वरण भात पदार्थ हा वरण भात आणि बटाट्याची भाजी आहे, आणि हे मी अनेकदा बोललेलो आहे. मी मृणालच्या शोवर पण बोललो होतो. खवय्या नावाचं ती शो करायची, त्याच्यात मी सांगितलं तुला सर्वात जे जगाच्या पाठीवर तुला कुठला आवडेल सर्वात, वरण भात बटाट्याची भाजी हे आवडते पदार्थ झाले. पण जेवण म्हणालात ना तुम्ही तर मला सगळं आवडतं. मी मालवणी खातो, मी आपलं घाटावरचं खातो,
ओके, मी चायनीज खातो, मला साऊथ इंडियन पण आवडतं. साऊथ इंडियनमध्ये तामिळ पण आवडतं, मल्याळम पण आवडतं, मला गोव्याचं आवडतं, मला बंगाली आवडतं. बंगाली आपल्या भारतातच एवढे आहेत ना. गुजराती, अरे गुजरातीमध्ये काय डिशेस, गुजरातीमध्ये म्हणजे उंदियो आणि डाळ ढोकळी माझं फेवरेट आहे. तुम्ही यू नेम इट. काश्मीरला जर त्यांचं रान नावाचं मटण असतं, अरे काय सुंदर बनवतात ते. आणि ते असं मारून 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 सॉफ्ट करतात ते. खूप ते हे करतात. अरे सुंदर लागतं ते. मी पाहिलाय व्हिडिओ पाहिलाय तो. तर पर्शियन डिशेस आहेत, कॉन्टिनेंटल आहे. तुम्ही एक नाही, जॅपनीज सुशी आवडतं, एक नाही. तिथे मी कॉम्प्रोमाइज करणार नाही. आणि मी इथे जेवणाच्या बाबतीत नो कॉम्प्रोमाइज. डाएट करीन पण कॉम्प्रोमाइज नाही करणार. पैसा, प्रसिद्धी, कला, पैसा सत्य आहे. सत्य आहे. सगळ्याचा आव आणू शकता. अरे मी ग्रेट ऍक्टर आहे माहिती आहे ना, सॉलिड प्रसिद्ध आहे मी. खिशात नाही दमडी. दमडी क्या खायगा कोंबडी. मला ह्या प्रश्नाची म्हणजे खरंच या उत्तराची गरज होती मला. पैसा. कारण लोक सांगतात नाही मला कला हे वगैरे, काही नसतं साहेब. तुमची कला बिला सगळी खाली असते. हा, शिडी वरती ना, जेव्हा जेव्हा चढता वरती तुम्ही, तुमच्या खिशात पैसा नसेल ना तर तुम्ही काही नाही करू शकत. थँक्यू सर, मला माझं आवडतं उत्तर दिल्याबद्दल. कोणत्या फिल्मचा रिमेक मध्ये काम करायला आवडेल तुम्हाला आता? शक्ती. शक्ती कोणती भूमिका? हिंदी दिलीप कुमार. काय काम केलंय. हो, त्यांचं डबिंग बघितलंय मी. शक्ती फिल्मचं डबिंग मी बघितलं लहान असताना. हो ना. हो, आम्ही त्यात राजा रानी को चाहिए पसीना नावाची फिल्म करत होतो. त्यांचे प्रोड्युसर व्ही शांताराम होते. काय काम त्यांच्यासाठी. आणि तेव्हा आम्ही तिकडे शूटिंग करत असताना तिकडे आम्हाला डिस्कवर झालं की तिकडे खूप छान राजकमल स्टुडिओमध्ये डबिंग स्टुडिओ आहे. आणि त्या डबिंग स्टुडिओमध्ये मोठमोठे कलाकार येतात. तर तिकडे अलाउड नव्हतं ना आम्हाला. डबिंग कसं जाऊ शकत नाही आतमध्ये, कोण करेल काय करेल. नशिबाने तिकडे प्रोजेक्टर रूम वर असायची. तर तिथे आम्ही, ते राजेश नावाचा एक मुलगा होता, त्याचं नावही आठवत आहे मला अजून. तर राजेशला पटवलं आणि त्याच्याकडे त्याच्या शेजारी जाऊन ते 2 प्रोजेक्टर्स असायचे. ते लूपमध्ये लावायचं ना सगळं. ती फिल्म असायची सेल्युलॉइड, ते लूपमध्ये लावायचं. आणि ते त्याच्या शेजारी जाऊन आम्ही बघायचो. आणि मग मी स्वतःच्या डोळ्यांनी युसुफबाईंना बघितलंय. काय डबिंग करायचं रे बापरे. इथे माईक असायचं. क्या है बस हाके चली जा रही हो, किसी तक कहती क्यों नहीं की तुम. बघितलं मी डब करताना. बच्चन साहेबांना बघितलं डब करताना. बॉलिवूड की मराठी? कंटेंट मराठी, क्वांटिटी बॉलिवूड. यस. कंटेंट वाईज मराठीला कोणी हात लावू शकत नाही. नाही, कोणीच नाही. कोणीच नाही. पण हे 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 अगदी खरे. आणि हे सगळ्या इंडस्ट्रीत मान्य करतात बरं का, की मराठीसारखा कंटेंट नाही कुठे. आणि मराठीत खूप टॅलेंटेड ॲक्टर आहेत, ऑफकोर्स खूप टॅलेंटेड लेखक आहेत, टॅलेंटेड दिग्दर्शक आहेत. फक्त ते लोकांपर्यंत, म्हणजे जे चांगलं आहे ते लोकांपर्यंत पोचत नाही. हल्लीची गोष्ट सांगतोय. पहिलं प्रेम. आई, माझी आई. सर धन्यवाद. तुमच्याकडनं म्हणजे मनोरंजनचं तर झालंच आहे, मनोरंजन तुम्ही केलेलंच आहे. पण एवढं ज्ञान आम्हाला आणि जे प्रेक्षक वर्ग बघतील, जे आपला प्रेक्षक वर्ग आहे, त्यांना खूप खूप काही शिकायला मिळाले आजच्या या मुलाखतीमधून. धन्यवाद मधुकरजी. आणि सगळ्या टीमला खूप खूप आभार. आणि खूप मजा आली. आणि असेच छान छान वेगवेगळे आणखीन दिग्गज कलाकार आणि होतकरू कलाकार या सगळ्यांना बोलवत राहा. आणि तुमच्या या कडक मैफिलला कडक करा. यस, तुमच्या स्टाईलने. यस, धन्यवाद सर.
कडक महफिलच्या युट्यूब चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कडक महफिल.